पण घरचा सपोर्ट किती महत्वाचा आहे? खरं सांगायचं तर मला असं वाटतं की मी असा खेळाडू आहे की मला घरचा शून्य सपोर्ट आहे. म्हणजे माझं लहानपणीपासून स्वप्न जसं सामान्य खेळाडूचं असतं किंवा सामान्य मुलाचं असतं की आपल्याला भारताकडून खेळायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी साईनाथ कदम, साई स्पोर्ट्स इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आफ्टर द मॅच पॉडकास्ट आपण चालू केलेले आहे. या पाठीमागे आपला उद्देश आहे की जे नवीन टेनिस क्रिकेटचे खेळाडू टेनिस क्रिकेट खेळण्यासाठी येत आहेत त्यांना एक रोड मॅप पाहिजे की सक्सेस होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. त्यासाठी आपण पॉडकास्टमध्ये नवीन नवीन खेळाडू, आयकॉन खेळाडू, जे क्रिकेट विशेष तज्ञ आहेत, समालोचक, यांना आपण या मंचावर बोलवलं आहे. त्यातीलच आज आपण एका अशा खेळाडूची गोष्ट ऐकणार आहोत जो छोट्या गावातून मोठ्या स्वप्नांसोबत मैदानावर उतरला आणि प्रत्येक अडथळ्याला सामोरा गेला. कोल्हापूर, नाशिक, सोलापूर आणि आसपासच्या महाराष्ट्रातील आपल्या भागात 2 चाकीवर प्रवास करत क्रिकेटसाठी स्वतःला झोकून दिलं. रतनबुवा, आनंदवाडी, सुप्रीमो, सांगेम प्रीमियर लीग, गोवा अशा मोठमोठ्या महाराष्ट्र व भारतासारख्या टुर्नामेंटमध्ये खेळून त्याने स्वतःचं स्थान निर्माण केलं. खेळात कमावलेल्या पैशातून एक 4 व्हीलर व स्वतःचं घर घेतलं. ही त्याच्या जिद्दीची, चिकाटीची आणि क्रिकेटवरील निखळ प्रेमाची साक्ष आहे. परिस्थिती कितीही कठीण असो, स्वप्नांवर विश्वास ठेवून लढत राहणाऱ्या प्रत्येकासाठी त्याची ही गोष्ट प्रेरणा ठरेल. चला तर मग त्याचा संघर्ष आणि यशाची वाटचाल ऐकूया त्याच्याच तोंडातून. नमस्कार रणजित सर. नमस्ते. काय कसं चाललंय आता सध्या? सध्या व्यवस्थित चालू आहे. जास्त रबर खेळत नाही. पावसाळी सीझन होता त्यामुळं घरीच टेनिस बॉलचा सराव केला आहे आणि आता सीझन नवीन चालू होईल 2025-26, त्याची तयारी चालू आहे. पण सर्वप्रथम तुमचं बालपण आणि खेळाकडे वळायची प्रेरणा तुम्हाला कशी भेटली? लहानपण तसं मी शेतकरी कुटुंबातला आहे. म्हणजे माझे वडील शेती करतात. वंश परंपरागत आमची शेती आहे आणि वडीलसुद्धा शेती करतात. त्यामुळे आमच्या घरी वातावरण शेतकरी जसं असतं तसंच आहे. आणि नक्कीच लहानपण माझं मांडवगण फाटा हे गाव आहे, शिरूर तालुक्यातील एकदम पूर्व भागातील गाव आहे. आम्हाला तसं नगर जिल्हा, पुणे जिल्हा जवळ पडतं दोन्हीसुद्धा. असं एकदम भीमा नदीच्या काठीवरलं गाव आहे माझं आणि तिथंच माझं लहानपण गेले. अच्छा, मग खेळाकडे वळायची प्रेरणा कशी काय भेटली तुम्हाला? खेळाकडे वळायची म्हणजे लहानपणी आपण जसं खेळतो लहान मुलं तसंच आमचा खेळ झाला आहे. लहानपणी माझ्या वडिलांनी माझ्या मते माझ्या बहिणीचा बड्डे होता, 7 का 8 वर्ष असताना, तेव्हा मला एक बॅट आणली होती. तिच्या बड्डेच्या वेळेस मला बॅट आणली होती त्यांनी. तिथूनच माझ्या मते खेळ माझा चालू झाला असेल. लहान मुलांसोबतच खेळायचो मी. 1ली ते 10वी असंच खेळलो आहे. माझे जे लहानपणीपासूनचे मित्र होते त्यांच्यासोबतच मी खेळलो आहे. असं काही वेगळं माझं स्वप्न वगैरे काही नव्हतं, कारण लहानपणापासूनच माझी बहीण खूप स्कॉलर आहे. आता ती MBBSचं शिक्षण घेते आणि त्याच्यामुळं घरचं वातावरण असं होतं की शैक्षणिक सुद्धा होतं. त्यामुळे बहिणीचा 1ली ते 12वीपर्यंत पहिलाच नंबर आलेला आहे. त्यामुळे तिचं अनुसरून मला शिक्षण दिलं. माझं सुद्धा 1ली ते 7वी 8वीपर्यंत पहिलाच नंबर आलेला आहे. आणि बऱ्याच जणांना माहीत नसेल की माझा 12वीपर्यंत पहिला दुसरा नंबरच असायचा. परंतु मी खेळात सुद्धा तेवढा स्कॉलर होतो. 5वी ते 10वी मी जवळजवळ विभागस्तरीय, राज्यस्तरीय खो खो, कबड्डी, उंचवडी ह्या खेळात सुद्धा मी तेवढं हे खेळलेलं म्हणजे झालेलं आहे माझं. आणि क्रिकेट सोबतच खेळायचो. असं म्हणजे जसं मला असं असायचं की लहानपणी जसं मी शिक्षण घ्यायचो तसे मला घरचे म्हणायचे तू जेवढा अभ्यास करशील जास्त तेवढं तुला खेळायला आम्ही वेळ देत जाईल. म्हणजे जेवढं तू अभ्यास करशील 4 तास 5 तास तेवढा वेळ तुला खेळायला देत जाईल. त्यामुळे मग अभ्यास सुद्धा मी तेवढाच करायचो आणि तेवढंच खेळायचो. म्हणजे खेळाची आवड पहिल्यापासून? खेळायची आवड पहिल्यापासून. कितव्या वर्षी बॅट घेतली होती वडिलांनी? मी 6 वर्षाचा असेल. 6 वर्षाचा असताना. म्हणजे तुला लहानपणापासूनच आवड आहे, पहिलीपासून? हो, आणि मग 7वी पर्यंत ते 10वी पर्यंत तू कोणकोणते खेळ खेळत होता? मी कबड्डी खेळलोय, विभागस्तरीयपर्यंत कबड्डी खेळलो. खो खो सुद्धा मी जिल्हास्तरीय पण खेळलोय. उंचवडीत खरं तर माझी उंची खूप कमी होती आधी.
10वी-11वी पर्यंत मी तसा खूप लहान होतो उंचीला, आणि तरीसुद्धा मी उंचवडीत विभागस्तरीय बालेवाडीला मी नंबर काढलेला आहे. बालेवाडी आपली पुणे जिल्ह्यातली आहे ना, तिथं विभागस्तरीयला सुद्धा माझा नंबर आलेला आहे. आता तू 11वी-12वी पर्यंत नंबर येत होता. हो. मग तुझं असं ध्येय कसं काय चेंज झालं? कारण जर आपण जे स्कॉलर मुलं असतात ना, ते जास्त करून क्रिकेटमध्ये येत नाही. आता मी जर बघितलं तर राहुल द्रविड हे आपले सगळ्यात जास्त शिक्षण घेणारे आहेत क्रिकेटमध्ये सध्याला. मग तुझं कसं काय चेंज झाला? चेंज म्हणजे असं की मी तुम्हाला मागाशी सांगितलं की जसं मी शिक्षण म्हणजे जेवढा मी अभ्यास करायचो तेवढा मी क्रिकेट खेळायचो. घरून शाळेतून आलं की जवळजवळ घरी मी 5:30ला यायचो, ते 7:30पर्यंत मी प्रॅक्टिस करायचो. आणि आमचं घर असं होतं की एकदम मातीचं घर, आणि म्हणजे अजून पण आम्ही त्याच घरात राहतो. मातीचं घर आहे, आणि म्हणजे विटा आणि सिमेंट नाही आहे त्या घराला, म्हणजे मातीने हे केलेलं 50 वर्षापूर्वीचं घर आहे, आणि अजून आम्ही त्याच घरात राहतो. तर त्या घराला म्हणजे एक साईडने मी पूर्ण बेळ पाडून ठेवल्यात. एवढं म्हणजे मी खेळायचो की रोज 100-150 बॉल त्या भिंतीला लागायचे. आणि असं जवळजवळ माझ्या मते मी 3री-4थीपासून ते आत्तापर्यंत सुद्धा मी तीच म्हणजे माझा ते प्रॅक्टिसचा आहे की मला कोण सोबत नसलं तरी मला असं काही फरक पडत नाही. मी भिंतीला बॉल मारून क्रिकेट खेळलेलो आहे. स्टंपाने सुद्धा प्रॅक्टिस केलेली आहे. आणि मी जेव्हा लहान होतो, एकदम सांगायचं झालं तर आमची गावची यात्रा असते मोठी, त्या यात्रेमध्ये अशा बॅटी तयार केलेल्या असायच्या बघा, बॅटी तयार असतात ना. तर माझ्याकडे पैसे नव्हते, तर मी काय करायचो, घरचा आमचा गल्ला असायचा, तर गल्ल्यातून थोडं असं एक मोठं बिळ असायचं, त्यातनं मी तसलं करकट टाकून बिळ पाडून ते पैसे काढायचो. ते घरचे पैसे टाकायचे 10 रुपये 20 रुपये, तर ते मी काढायचो. असे मी 190 रुपये गोळा करून ती बॅट एकदा घेतली होती. आणि ती बॅट खरं त्या बॅटीने मी जवळजवळ 4-5 वर्ष खेळलो, आणि खूप चांगला म्हणजे सराव त्या बॅटीने माझा झालेला आहे. आता ते घरच्यांना सुद्धा अजून सुद्धा माहीत नाही, पण आता तुमच्या ह्याच्यातून ते जाईल, त्यांना कळेल. पण घरचा सपोर्ट किती महत्वाचा आहे? खरं सांगायचं तर मला असं वाटतं की मी असा खेळाडू आहे की मला घरचा 0 सपोर्ट आहे. म्हणजे लहानपणापासून मला वडील माझे थोडे दापट स्वभावाचे राजकारणी आहेत, त्यामुळं वडिलांपासून मी आत्तापर्यंत लांबच होतो. म्हणजे असं वडिलांचं आणि माझं असं मुलगा आणि बापाचं रिलेशन कधी झालंच नाही, जसं माझं आईचं आणि माझं आहे बॉन्डिंग. तर वडिलांचा इतका धाक होता की म्हणजे वडील लहानपणी मला म्हणजे खूप मारलेलं आहे. म्हणजे असे काय म्हणतात त्याला की चपलीने मार, बुटाने मार, म्हणजे तू क्रिकेट खेळू नको. म्हणजे मी पण तुझ्याकडे मार खाल्लेला आहे. माझे वडील पण तापट स्वभावाचे. तर असा विषय होता. पण वडिलांना आमच्या क्रिकेट खूप आवडतं. म्हणजे इंडियाची मॅच असेल, टेस्ट मॅच असेल, वन डे मॅच असेल, सगळ्या मॅच बघणार. पण मी क्रिकेट खेळायचं नाही, का की त्यांना ह्या गोष्टींचं माहीत नव्हतं की टेनिस क्रिकेट किंवा लेदर क्रिकेट असेल. कारण सुरुवातीला मी लेदर क्रिकेट पासूनच चालू केलं होतं. म्हणजे 10वी-11वी झाल्यानंतर मी लेदर क्रिकेटला पुण्यात आलो होतो. लेदर क्रिकेट विषयी काय सांगशील? 10वी नंतरचा प्रवास? 10वी नंतर तर नाही, पण 11वी-12वीला माझ्या मते सिलेक्शन ट्रायल्स होत्या आमच्या 11वी-12वीच्या. मी शिरूर विद्याधामला शिक्षण घेतलं 11वी-12वीचं, तेव्हा मी सिलेक्ट झालो होतो, आणि ॲज अ बॉलर सिलेक्ट झालो होतो. तर तिथून मला म्हणजे माझं लहानपणीपासून स्वप्न जसं सामान्य खेळाडूचं असतं किंवा सामान्य मुलाचं असतं की आपल्याला भारताकडून खेळायचं आहे, माझं सुद्धा तेवढं स्वप्न होतं. मी स्कॉलर होतो, ही गोष्ट 100% खरी, पण मी क्रिकेटसुद्धा तेवढं पॅशनेटली खेळत होतो. तर तिथं मी माझ्या मते आमची नाशिकला का कुठंतरी मॅच झाली, तिथं मी हॅट्रिक घेतली होती लेदरला. मग तिथून मी ठरवलं की आता 12वी झाली तर मला पुण्यात जायचं आहे. पुण्यात का जायचं तर मला लेदर खेळायचं आहे. आणि तेव्हा मी ऐकून होतो की डेक्कन जिमखाना असेल किंवा पुणा क्लब असेल, PYC असेल, असं मी जरा इंटरनेटवर सर्च करायचो. लहानपणी असा छोटा मोबाईल होता, त्याच्यावर सर्च करायचो की क्लब इन पुणे क्रिकेट क्लब. तर असं मी एकदम डायरीत लिहून ठेवलं होतं की एवढे एवढे क्लब आहे, त्यांचे फोन नंबर असे लिहून ठेवले होते. मग त्यांना प्रत्येकाला फोन लावायचं, मग ते सांगायचे उन्हाळी क्लब चालू होणार आहे 3 महिन्यासाठी, 12वी नंतर. मग असं 3 महिने सुट्टी असायची ना. आणि मी त्यावेळेस माझा असा सीन होता की मला घरचा तसं म्हणजे सपोर्ट नव्हताच. 11वी-12वी
पण घरच्यांनी मग, कारण मी 11वी पर्यंत खूप अभ्यास केला. 11वीला माझ्या मते मला 86% वा. आणि नंतर वडिलांचं माझं तसं सांगायचं म्हणल्यावर खूप मोठं भांडणं झालं होतं की वडील म्हणले तुला जर क्रिकेट खेळायचं असेल तर तू आमच्या घरात राहू नको. तर मी माझ्या मते फर्स्ट इयरला आळंदी डुडुळगाव इथं मी बी फार्मसीला नंबर लागला होता माझा. तर तिथं मी वडिलांना खूप फसवले. म्हणजे आता पॉडकास्टच्या माध्यमातून मी वडिलांची माफी मागतो की माझ्यामुळं त्यांना म्हणजे मी मुलगा म्हणून त्यांच्यासाठी खूप त्रासदायक झालेलो आहे. कारण मी आत्ता ह्या गोष्टी सोडल्या आता 1-1.5 वर्षाच्या, तर वडिलांना माझा म्हणजे खूप राग यायचा किंवा वडिलांना असं वाटायचं की हा मुलगा नसता तर बरं झालं असतं. म्हणजे इतक्या लेवलच्या गोष्टी. त्रासदायक नाही म्हणता यायचं. सगळ्यात महत्वाचं आहे माझे आणि तू सक्सेस होतोय. तुझं जे ध्येय तू त्याच्याकडे वळतोय, त्याच्यासाठी तू प्रयत्न करतोय. अशी आजकालची खूप कमी मुलं आहेत जी करतात अशी. मी उलट वडिलांना सांगतो की असा मुलगा भेटणं म्हणजे सौभाग्य लागतं. कारण मी याची जिद्द चिकाटी बघितलेली आहे. तुम्ही पण. त्याच्यानंतरचं काय झालं, तू टेनिस क्रिकेट मध्ये कसं काय? हा तेच सांगतो की मला थोडं हे झालं. मी इथं बेफार्मसीला आलो. म्हणजे मी लेदर पासून टेनिस कसं आलो हे सांगतो तुम्हाला. तर मी माझ्या मते 12वीला मी किट घेतलं होतं क्रिकेटचं. आमच्या जेव्हा कॉलेजच्या मॅच होत्या, तुम्हाला मी सांगितलं नाशिकला मॅच होत्या, तेव्हा मी क्रिकेटचं किट घेतलं होतं. तर त्यानंतर मग संबंधच आला नाही 1 वर्ष लेदरचा. मग मी ती जपून ठेवलं होतं. तर मी जेव्हा आळंदीला ॲडमिशन घेतलं डुडुळगावला, तर मी नंतर डेक्कन जिमखान्याला गेलो. तर तिथं मी चौकशी केली लेदरची, कसं काय होईल सर कसं काय. मग तिथं मी फी भरली. त्या फीच्या वेळेस मी मोबाईल विकला होता माझा. म्हणजे मला 12वीला मोबाईल वडिलांनी घेऊन दिला होता मग ते 7 का 8 हजाराचा. तर तो मी एका मित्राला माझ्या आवडायचा लय, मग मी त्याला विकला होता 5-5.5 हजारला. लगेच 1 महिन्यात विकला होता आणि एक छोटा मोबाईल घेतला होता मी. तर त्या पैशातनं मग मी बॅट ती घेतली आणि क्लबला माझ्या मते एका महिन्याची फी 1600 रुपये डेक्कन जिमखान्याला मी भरली होती. मग हे तर क्लब होता. आणि आता म्हणलं जायचं कसं, आळंदी ते डेक्कन जिमखाना हे 26 किलोमीटरचं अंतर आहे. तर हे 26 किलोमीटर सायकल घ्यायची, सायकलने प्रवास होईल. तर मग मी मम्मीशी थोडं मांडलो की माझं आता मी शिक्षण पण चांगलं घेतो. म्हणजे मी फसवलंच, कारण मी शिक्षण म्हणजे मी कॉलेजला तसं पाहिलं तर 2च दिवस गेलो सुरुवातीचे. तिथून पुढं मी गेलोच नाही. आणि माझे चुलतीचे सख्खे भाऊ हे चरोलीला राहतात. तर चरोली आणि आळंदी हे अंतर माझ्या मते 15 किलोमीटर असेल. तर मी त्यांना सांगितलं, म्हणजे कन्व्हिन्स केले त्या मामांना की मी तुमच्या घरी राहतो, म्हणजे माझे खायचे पैसे वाचतील आणि राहायचे पण पैसे वाचतील. मग तेवढेच जे 5-6 हजार मला घरून मिळतात, म्हणजे घरी सांगूच नका की मी तुमच्या इथं राहतोय, फक्त ते 4-5 हजार वाचले तर माझं क्रिकेटचं होईल इकडं. तर मग मी पहिल्या महिन्यात सक्सेस झालं. मला घरून 5-6 हजार रुपये आले. तर त्यातले मी 3,000 रुपयाची सायकल घेतली होती, सेकंड हँड घेतली होती. एक पोलीसवाला का कोणतरी होता आणि त्यांनी OLXवर टाकली होती. तर ती मी OLXवरून घेतली होती सायकल. आणि मग त्या सायकलीवर माझा प्रवास चालू झाला. मग काय करायचं, मामांना सांगायचं मी सकाळी कॉलेजला चाललो आहे. तर डायरेक्ट चरोलीहून जायचं, वडमुखवाडी इथं पुढं मॅगझिन चौक, तिथून वर विश्रांतवाडी आणि त्या मार्गे डेक्कन जिमखाना. हे मी जवळजवळ एक 5 महिने केले. आणि मग काय झालं की सेमिस्टरचं एक्झाम असते. त्या एक्झामच्या वेळेस प्रिन्सिपलनी डिटेल बघितली तर माझी प्रेझेंटेटिव्ह 0 पॉईंट काहीतरी होती. तर जेव्हा सुरुवातीला आपलं असतं ना की मामांचं म्हणजे तुमच्या जवळचं कोण आहे की त्यांना सांगता येईल, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर होते. मग त्याच्यात मी काय केलं होतं, मामांचा दिला होता. म्हणजे मामा थोडे सपोर्टिव्ह होते, वडिलांचं नव्हतं दिला. म्हणजे वडिलांच्या जागेवर मामांचं दिला. तर त्यांनी मामांना फोन केले की हा तुमचा मुलगा. तर ते म्हणले माझा मुलगा नाही, तो माझा भाचा आहे. मग ते म्हणले ते शिक्षण कॉलेजला आहे पण तो कॉलेजला कधीच आला नाही, त्याची प्रेझेंटी फक्त पहिले 2 दिवस आहे. वडिलांनी मला मामाने बोलवलं. म्हणले तो तर रोज जातो. मामा माझ्याकडे आला एक दिवस संध्याकाळी. मग मामाने मला सांगितलं तू कॉलेजला जात नाही तर काय विषय आहे. मग मामाने मी सगळं सांगितलं. तर मामा काय म्हणला की एक काम कर, वडिलांकडून 1 वर्षाची परवानगी काढ की 1 वर्षात जर लेदरमध्ये काय झालं नाही तर मी शिक्षण करेल.
आणि मी तेव्हा काहीतरी नवीन गोष्ट म्हणजे मी स्कॉलर होतो ना, मग त्यांना वाटायचं काहीतरी अधिकारी होईल. मग मी त्यांना थोडं क्लू दिला की जर मी 1 वर्ष जर काय झालं नाही तर मी MPSC UPSC करून अधिकारी होईल. तर प्रिन्सिपल म्हणले ठीक आहे, फक्त तुझ्या वडिलांची परवानगी काढ. तर त्यावेळेस मी इथून चरोलीतनं मामांच्या इनोवात गेलो होतो घरी. मला 100% गॅरंटी होती की वडील ही गोष्ट कधीच ॲक्सेप्ट करणार नाही. तर मी गेलो तर असं संध्याकाळचे वडील बसले होते, काहीतरी बघत असतील टी व्ही, आणि मी चुलतीच्या घरात होतो. का मला भीती वाटायची, म्हणजे मला खूप मारलेलं आहे वडिलांनी. आणि मामा गेले आतमध्ये, तर मामाने सांगितलं सगळा विषय की आणि ही तारीख असेल 3, माझ्या डोक्यात आहे तारीख ही 3 नोव्हेंबर 2017. तर वडिलांना सांगितलं मामाने की रणजितने कॉलेजला गेलेलं नाही, क्रिकेटच खेळतोय आणि चांगला क्रिकेट खेळतोय, प्रॅक्टिस खूप करतोय 7-8 तास, त्याचं होईल काहीतरी सिलेक्शन पुढं. तर वडिलांना ती राग आला, खूप खूप असा राग आला. मला माहिती होतं, पण मामाने ही गोष्टीची कल्पना नव्हती की वडिलांना किती लेवलपर्यंत राग येतो. तर ते म्हणले की कुठे येतो, म्हणजे थोडं रागात ते आता शिवीगाळ निघाली असं वाटलं. ते बोलले की कुठे येतो, ते म्हणले हाय पलीकडं. म्हणजे आम्ही चुलती सोबतच राहतो, एकाच घरात शेजारी. तर मी जायला घाबरत होतो. तर चुलता बोलला की जा मी आहे. चुलता थोडा मला सुपट आहे, म्हणजे आम्ही त्यांना तात्या म्हणतो. तात्यांनी मला म्हणले जा मी आहे. मग घरात गेलो असं मला धरलं, मला इतकं आणलं की म्हणजे मामानं सुद्धा आवरत नव्हते उडे. की ते बोलले होते की क्रिकेट हे आपले नाही आहे, क्रिकेट ही आपल्यासाठी गोष्ट नाही आहे, आपण मनोरंजन म्हणून खेळू शकतो. तू खूप स्कॉलर आहे. आणि मी खूप स्कॉलर होतो, त्यामुळे वडिलांना कदाचित त्या गोष्टीचा लय राग येत होता की शो वेगळ्या गोष्टीकडे चालला आहे, ह्यातनं हे बरोबर होईल, अधिकारी होण्यासारखा मुलगा आहे. तर वडिलांनी मला इतकं हाणलं होतं, आणि म्हणजे 8 ते 9 वेळा एकाच त्या 1 तासामध्ये मला हाणलं होतं. तर मी इथून गेलो तेव्हाच ठरवलं होतं की मला कितीही हाणलं तरी मी सांगणार ही गोष्ट की मला क्रिकेटच खेळायचं आहे, मला दुसरं काहीच करायचं नाही. आणि मग ते मी सांगितलं, म्हणजे मला फार लाल झालतो, मी अख्खा रडत होतो. तरी मी सांगितलं की मी काय खेळणार नाही, म्हणजे मी काय अभ्यास करणार नाही, मला क्रिकेटच खेळायचं आहे. जर मला वर्षभरात काय झालं नाही तर मी MPSC UPSC थ्रू अधिकारी होईल, मी गॅरंटी देतो. तर वडिलांनी मला असं हाताला धरलं आणि घराबाहेर काढलं की माझ्या घरचं दरवाजा तुला आता बंद आहे, तू आता माझ्या घरी यायचं नाही. 3 नोव्हेंबर 2017 ही तारीख आहे. तर मग काय झालं की मामा म्हणले, थोडं कन्व्हिन्स केलं, तर माझ्या चुलत्यांनी कन्व्हिन्स केलं, आजीने कन्व्हिन्स केलं, पप्पाने कोणाचा पप्पा म्हणजे आमचे घरचे खूप असे की त्यांच्या पुढं कोणाची बोलायची हिंमत होत नाही. आणि मग ते मी गेलो, मग मामा मला घेऊन घरी आला. तर मला एक प्रकारे असं वाटलं घरी की मामाला, त्यांना पण माझा लोड होतोय खूप, त्यांना माझ्यामुळे बोलणं वडिलांच्या ऐकायला मिळतात. तर मग मी काय केलं, एक दिवस संध्याकाळी सगळं पॅक केलं आणि जिथं कॉलेज होतं ना माझं तिथं आलो. तिथं मग मग तिथं गेल्यावर मी ह्यांना फोन केला की मी आता इकडं राहायला आलो आहे. तर ते बोलले काय प्रॉब्लेम झाला, तर म्हणलं काय नाही, मला इकडून मी क्लबला जातो म्हणलं आणि शिक्षण करतो म्हणलं. तर मी तिथं आलो. तर तिथं आता बरं आहे, माझ्याकडे पैसे नाहीत पहिली गोष्ट. मग मी पिंपरी तिथून माझ्या मते 15 किलोमीटरचं असेल. तर पिंपरीला माझा एक YCM पैसे एक जोडीदार होता, ते DY पाटीलला कॉलेजला होता लहानपणीपासूनचा. तर तो मला बोलला की माझ्या इथे राहा, खायचं आपण थोडंफार करू, कारण रूमवरच करतात. म्हणलं ठीक आहे. मग मी काय केलं की इकडं राहायला आलो पिंपरीला, नेहरूनगरला आलो. नेहरूनगरला तिथं मग माझे 3 महिने मी कॉलेजला जायचो, पण कॉलेजला हजेरी लावायला जायचो, पहिला क्लास करायचो. तिथून मी नेहरूनगरला सायकल यायचो, माझ्याकडे सायकल होती. तिथून काय करायचं, परत संध्याकाळी 5 ते 7 क्लब असायचा, पुणा क्लब. संजय लडकत म्हणून होते, त्यांच्या क्लबला होतो मी, पुणा क्लबला. मग सायकल जायचं, सायकल मला माझ्या मते परफेक्ट 1 तास लागायचा. तिथून परत नेहरूनगर, मग तिथं जेवण बिवण करायचं, असं माझं 3 महिने चाललं. आणि मग पैसे नसल्यामुळं कसं मित्रांच्यात पण थोडं खटकं उडतात, तसं माझा विषय झाला. मग मी परत तिथनं सोडून परत कॉलेजच्या ते माझ्या तिथं आलो. मग तिथं जरा कन्व्हिन्स केलं की मी वडिलांना पण सांगितलं की करतो मी शिक्षण, कारण माझ्याकडे पैसे कसलेच पैसे नसायचे. मी असं कोणाला उधार माग किंवा असं म्हणजे एकदम खालच्या पातळीवर जाऊन, म्हणजे जिथं सेल्फ रिस्पेक्ट संपतो
ह्या लेवलपर्यंत मी गेलेलो होतो की पैसे नाही काय नाही, मम्मी द्यायची, मम्मी का जसं असायचे पैसे तसं. मग मी माझ्या डुडुळगाव म्हणजे आळंदी ते मुशीमध्ये डुडुळगाव आहे, तिथून मी 26 किलोमीटर पुणा क्लब सोडला. कारण पुणा क्लबला विषय असा झाला की नाही, डेक्कन जिमखाना सोडला मी, डेक्कनला पण होतो आणि मग परत पुणा क्लबला आलो. तर एक मित्र होता की तो सुद्धा मॅगझिन चौकात राहायचा, तो मॅगझिन चौकात तर दिघीत राहायचा. आणि त्यांचा एक भाचा होता. तर ते काय बोलले, मी सारखं जाताना दिसायचो त्यांना सायकल येऊ किट घालून. तर त्यांनी एक दिवस मला अडवलं दिघीत. तर म्हणले कुठं जातो तू क्लबला? तर मी त्यांना म्हणलं की मी अशाच ठिकाणी क्लब जातो, पुणा क्लबला रोज सायकल जातो, परत माघारी येतो. मग ते म्हणले माझ्या भाच्याला सुद्धा लावायचं आहे, तर तू त्याला घेऊन जाशील का? पण मी म्हणलं मी सायकल जातो. ते म्हणले सायकल नको जाऊ, PMTने जात जा. मग त्यानंतर मी PMTने जायला लागलो. आणि एक दिवस फी भरायची होती. तर त्यांचा मला फोन आला की आम्ही आमच्या भाच्याची फी भरतो एका वर्षाची पुणा क्लबला, तर तू भरणार आहे का? मी त्यांना म्हणलं की मी एकच महिन्याची भरतो आणि एकाच महिन्याची भरणार आहे, 1600 का काहीतरी 1700 रुपये असे होते. तर ते मला बोलले एक काम कर, तुझी वर्षाची फी मी भरतो, पण तू ह्याच्यासोबत कंटिन्यू जायचं आणि तुला जेव्हा पैसे येतील तेव्हा तू मला रिटर्न कर. त्यांनी माझे 16,000 रुपये त्यावेळेस भरले होते आणि त्याच्यावर मी 1 वर्ष क्लब केला. तो क्लब झाला नंतर त्यांचा मला माझ्यामध्ये एकदाच फोन आला की रणजित पैसे आहेत का रिटर्न द्यायला? तर मी त्यांना बोललो दादा जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी तुम्हाला देईल, आता माझ्याकडे नाही. त्यानंतर त्यांचा मला फोन कधीच आला नाही, आत्तापर्यंत फोन आला नाही. आणि खरंच त्यांचंसुद्धा खूप आभारी आहे की असं माणूस म्हणजे अनोळखी माणसाने माझे 16,000 रुपये एका दिवसात भरले होते. तर त्या गोष्टीसुद्धा मला खूप आनंद आहे. आणि मग तिथून पुढं मला परत पैसे 1 वर्ष संपलं, मी सेकंड इयरला गेलो की मग फी भरणं हे ते. आणि कॉलेजला मी पास कसा झालो तर मी फक्त कॉलेजच्या दिवशी म्हणजे पेपरच्या दिवशी जायचो. आणि अशी मला एक कोणतरी सांगितलं होतं की फक्त पेपर पूर्ण भरवायचा. तर फक्त भरवायचं म्हणून मी सगळे पेपर फुल भरवले, कारण इंग्लिशसुद्धा माझी होतं चांगलं. आणि मी काय नशीब असेल पहिल्या वर्षी सगळ्या विषयात पास झालो आणि दुसऱ्या वर्षी गेलो. तर विषय असा झाला की मला ते जिथे मी राहत होतो डुडुळगावला कॉलेजपाशी, तर ते बोलले की तुझ्यामुळं हे बाकीचे जे मुलं आहेत का त्यांच्यावर खूप वेगळा प्रभाव पडतोय. कारण असं ठिकाण होतं की तिथून आमचं जे हॉस्टेल होतं ना त्याच्यावर डोंगर होता. तर मी काय करायचो, प्रॅक्टिस माझी सकाळची झाली की मी ते डोंगरात जायचो हँगिंग बॉल घेऊन. तर एक म्हणजे पूर्ण जंगल होतं, तर त्या जंगलात जायचो, वर एकटाच जायचो आणि तिथं हँगिंग बॉल लावायचो ना, आतमध्ये प्रॅक्टिस करायचो. मी कोणाला दिसणार नाही काय नाही. आणि लय करायचो. तर त्या माणसाला कळलं, तर तो काय बोलला की वर साप वगैरे असतात तर तू जात नको जाऊ. तर मी त्याला बोललो की दादा मला प्रॅक्टिसला कुठंच नाही आहे, मला हँगिंग बॉलला नजर बसवण्यासाठी हे करावंच लागणार आहे, तुमच्या रूमवरती सोय नाही आतमध्ये. मग ते बोलले की तू राहूच नको पहिली गोष्ट, कारण हे इथं मान्य नाही, तुझ्यामुळं बाकीची मुलं बिघडायला लागलेत. मग त्या दिवशी मी ते सुद्धा सोडलं आणि मी वाघोलीला, माझा अजून एक जोडीदार होता, मी वाघोलीला राहायला आलो. त्यावेळेस माझ्याकडे क्लब नव्हता, काय नव्हता. मी फक्त हँगिंग बॉलनी सराव करायचो. तर माझ्या मते 2018-19ला मी वाघोलीत आलो. वाघोलीत माझे चुलत भावांची मेस होती. तर त्यांना मी असं कन्व्हिन्स केलं की तुम्ही फक्त घरी काही सांगू नका कधी, जर मी आयुष्यात मोठा झालो तर तुमचं खूप कल्याण करेल. तर ह्या बेसवर मी त्यांच्या इथं माझी मेस पक्की झाली. मी काय करायचो, सकाळी उठायचो आणि सकाळी त्यांचं मेसला ते भाजीपाला आणायला जायचे, त्या टायमाला ते नाश्ता करायला जायचे. मग माझ्याकडे पैसे नसायचे आणि ते माझ्या हे होऊन की बाबा चल बाबा आता भाऊच आहे मी, चुलत भाऊ असेल त्यांचा. तर मग त्यांच्याबरोबर लाजकाचं मी खायचो आणि भरपूर खायचो. मग 8-9 वाजता नाश्ता वगैरे केला की मी सायकलनी वाडिया कॉलेजला माझ्या क्लबला 2-3 मित्र झाले होते. तर ते मित्र बोलले की आपण नुसतं क्लबच्या सरावानी मोठं होणार नाही खेळाडू. तर वाडिया कॉलेजला नेट्स होते, वाडिया कॉलेजला अजूनही नेट्स आहेत बघा, पुलं रोडच्या खाली. तर तिथं कॉन्टॅक्ट जुळवला कसं तरी, त्या आतमध्ये पहिली गोष्ट सोडतच नाही. मग काय केलं, खोटं डॉक्युमेंट बनवलं वाडियाचं. तर असं करून आम्ही 2-3 मित्रांनी
तिथं जॉईन केलं. तर माझा एक मित्र होता उदय पलवान म्हणून उत्तराखंडचा, तो सुद्धा लेदर क्रिकेट खेळण्यासाठी पुण्यात आला होता. तर मी त्याला बोललो की चल आपण वैयक्तिक सराव करू 6 तास 7 तास, म्हणजे बाकीचे कसे करतात 2-2.5 तास, तर त्यांच्यापेक्षा वेगळं होईल किंवा प्रॅक्टिस जास्त होईल, आपण नेक्स्ट लेवलला क्रिकेट खेळू. तर तिथून पुढं मग वाघोली ते वाडिया कॉलेज सकाळी 9ला तिथून हालायचं सायकलीवरच. तर 1 तास लागायचा, बरोबर 1 तास. ते पण 12-13 किलोमीटरचं अंतर होतं. तिथं मग सराव करायचा पूर्ण. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यावेळेस पण माझ्याकडे खायला पैसे नसायचे. आणि अजूनही अशी एक पद्धत आहे पुणे स्टेशनला, पुण्यातलं पासून पुणे नाही वाडिया कॉलेजपासून पुणे स्टेशन हे अंतर आहे माझ्या मते 1 किलोमीटरचं असेल, 1 किलोमीटर म्हणून अर्धा किलोमीटरचं असेल. तर तिथं एक कोणता तरी समाज आहे, ते समाज शुक्रवार, मंगळवार आणि रविवार ह्या 3 वेळेला अन्नदान करतात. तर त्या अन्नदान म्हणजे आम्हाला कळलं की असं अन्नदान होतं. आणि माझ्याकडे पैसे नसायचे. मी सकाळी फक्त 1 डझन केळी 50 रुपयाची घेऊन जायचो. आणि पहिली गोष्ट ती 12च्या 12 केळी आम्ही संपवलेले असायचे. त्याला सांगायचो तू 50ची केळी आण, मी 50ची केळी आणतो. ती केळी संपवून आम्ही तिथं जायचो. माझ्या मते 1-1.5ला ते प्रसाद द्यायचे अन्नदान. तर त्यात सुद्धा मी जवळजवळ 12-13 वेळा तर तिथं जाऊन घरून म्हणजे रूमहून डाबा घेऊन जायचो. मग ते भरायचो आणि भरून तिथं वाडिया कॉलेजला परत यायचो सरावाला. 3-4 तास सराव करायचो. तिथं परत जायचो पुणे स्टेशनला, ती भरून परत 3-4 तास सराव करून मग क्लबला परत जायचो पुन्हा क्लबला. असं मग मी जवळजवळ 1-1.5 वर्ष ते केलं. मग नंतर विषय असा झाला की भावांना असेल किंवा म्हणजे रूममेट असतील म्हणजे मित्रांचे तिथं पण मग ते पैशामुळे हे म्हणा ते म्हणा. शिक्षण पद्धती तुझी थांबली का त्यावेळेस? शिक्षण म्हणजे मी केलंच नाही. आणि नशीब असं झालं की त्यावेळेला कोरोनाच आला होता. कोरोना रोग चालू झाला होता आणि मी पास होत गेलो. म्हणजे ऑनलाईन पेपर असायचे, बरोबर. मग त्यात मी हळूहळू पास होत गेलो. सेकंड इयर पर्यंत मी असंच पास झालो. 1-2 विषय बॅकला राहिले होते, पण ते 3rd इयरला आल्यावर मनाने ते कोरोनात ऑनलाईनच्या ह्याच्यात मग ती कॉपी करून वगैरे ते करून मी पार लास्ट इयर पर्यंत गेलो होतो. मग ते लास्ट इयर मला बोलले की तुला कॉलेज कंपल्सरी करावं लागणार, नाही तर कॉलेज सोडून टाक, काय होणार नाही, कारण त्याला कंपल्सरी लागते लास्ट इयरला. मग मी कॉलेज सोडलं होतं. कोणत्या इयरला कॉलेज सोडलं? मी बघा 2017, 18, 19, 20, 21ला असेल. कोरोनाच्या काळातच? कोरोना काळातच मी लास्ट इयरला गेलो होतो आणि तेव्हा सोडलं. मला ते बोलले की काय नाही 1-6 महिने तो फक्त कॉलेजला. पण तो काळ असा होता माझा की मी इतका सराव करत होतो, म्हणजे लेदरचा जे स्टेट लेवलचे खेळाडू करतात, मला तर असं वाटतं मी त्यांच्या सुद्धा पेक्षा जास्त सराव, कारण मी 8-9 तास लेदरचा सराव केलेला आहे. सराव किती महत्वाचा आहे? सरावात सांगत कोणतरी गायडन्स पाहिजे ना. प्रशिक्षक असल्याशिवाय एखादा खेळाडू घडू शकतो का? तुला वाटतं एवढं प्रॅक्टिस? नाही. मग तेच झालं ना, मला प्रशिक्षक कधी भेटला नाही. म्हणजे आम्ही मित्रांनीच खूप सराव केला असा 7-8 तास. पण असं म्हणजे मॅचेस, लेदरच्या मॅचेस खेळायला सुद्धा पैसे द्यावे लागायचे. ते माझ्याकडे म्हणजे पैसे ही गोष्टच मी कधी 4-5 वर्षात बघितली नव्हती. एक वाघोलीचा सीन असा होता मला की जो वडिलांनी हक्कल्यापासून मी वाघोलीला राहायला गेलो होतो, तर पैसे म्हणजे शून्य, मला कोणीच पैसे देत नव्हतं. तर आमच्या गावातून सकाळी आत्ता पण येते 6:45 वाजता एसटी मांडवगण फराटाहून स्वारगेटला येते वाघोली मार्गे. तर मी मम्मीला सांगितलं होतं. मम्मीचं मला सपोर्ट म्हणजे कसं एक आईचं लेकरावर प्रेम असतं, बस तेवढंच. अजून एक सांगतो, वडिलांचं पण प्रेम असतं. प्रत्येक वडिलांना वाटतं की आपला मुलगा मोठा व्हावा, कारण तू जे 1ली ते 12वी पर्यंत तुझा प्रवास म्हणजे एक पहिला 2रा नंबर येणं लय कमी जणांच्या नशिबात असा मुलगा भेटणं. त्याच्यामुळे वडिलांची अपेक्षा अशी होती की तू काहीतरी व्हावं, म्हणजे वडिलांविरुद्ध नाराज काढून टाकते. माझी म्हणणं असं आहे, प्रत्येकाला आता जर आपला मुलगा असेल तर एक सक्सेस होत असेल तर कधीही त्यांना वाटतंच की, आणि आपले म्हणजे आपण जे कालखंडात राहत होतो म्हणजे 15-20 वर्ष मागे आपले वडील हे खूकारच होते. बरोबर हाण्या मारू. त्याच्यामुळं प्रत्येकाची काळजी असते, त्यामुळे ते तापट पण होते. त्यामुळे मला खूप भीती वाटायची त्यांच्याशी कोणतीही गोष्ट शेअर करण्यासाठी. शेअर ही गोष्ट आलीच नाही कधी, वडिलांशी असं बोललोच नाही. म्हणजे कोणतीच गोष्ट असेल की आताची काय स्थिती आहे वडिलांची? आता वडिलांचं माझं बॉन्ड चांगला आहे, त्यातल्या त्यात म्हणजे 80% बोलले तरी चालेल तुम्ही की चांगला आहे.
म्हणजे बाकीच्या गोष्टीत. कारण मी आता असं अचीव केले की मला गावाला म्हणा बाकीच्या माणसांनीच त्यांना सांगितलंय की तुमचा मुलगा असं तसं, मग ते त्यांना कळलेल्या गोष्टी आता म्हणजे खूप नेक्स्ट लेवलला गेले आता ते. कारण आता 1.5-2 वर्षात 2-2.5 वर्ष म्हणले तरी चालेल की आता त्यांचा एकदम माइंडसेट चेंज झालाय की आता काय नाही तू कर, तुला आम्हाला माहिती आहे काय करतोय काय नाही करते तू. 2020-21 नंतर मग पुढं कसं काय क्रिकेट? मग असा विषय झाला की मी वागवलेलो होतो ना मी जेव्हा क्लबला, तर त्याच्या आधी एक छोटा किस्सा सांगतो. तर जेव्हा पैसे नसायचे ना तेव्हा मम्मीने मला सांगितलं की ते एस टी येते, तर एस टीत काय गरज झाली तुला सकाळी आणि संध्याकाळचा डबा 8-9 चपात्या तर हे एकदमच देत जाईल. तर असं कसा विषय होता की मम्मी मला फडक्यात बांधून द्यायची जवळजवळ. आणि मी 3 नोव्हेंबर 2017 नंतर मी जवळजवळ 9 ते 10 महिने घरी गेलो नव्हतो, कारण वडिलांनी मला हाकलून दिलं होतं. मग मम्मी मला जवळजवळ 5-6 महिने माझ्या चुलत भावाकडं सकाळ सकाळ डबा बनवायची 6ला उठून की 8-9 चपात्या त्याच्याकडे द्यायची. तिथून त्यांनी गावात न्यायच्या त्या कंडक्टरकडे द्यायच्या आणि त्यांनी परत इथं वाघोलीला मला माहीत असायचं 8:30च्या पुढं ती 8:45पर्यंत येते एस टी. मग मी सायकल जायचो तिथं थांबायचो, मग तो डबा यायचा. मग असं 5-6 महिने तिथं सुद्धा गेले की मम्मी त्यातच काय करायची, कधी कधी 50 रुपये कधी कधी 100 रुपये द्यायची. मग त्यात माझं होऊन जायचं आणि असं चालू राहिलं. एक दिवस वडिलांचा फोन आला की तर त्या टायमाला मी उचललं नाही. तर मग बाहेरून कळलं की यात्रा येईल मांडवून लागत तरी 8-9 महिने मी गेलोच नव्हतो. मी असंच पळत होतो लेदर. मग तिथं गेलो तर मला असं वाटते की मी अजून तरी घरी गेलो नाही. मी गावातून फक्त वडिलांना बघितलं, मम्मीला भेटलो आणि तिथून परत मी वागलेला की मी ठरवलं होतं की काहीतरी करायचं मगच जायचं. पण सिच्युएशन अशी क्रिएट झाल्या की ते गोष्ट होतच नव्हती. कारण लेदर क्रिकेट मला असं वाटतं की आपल्याला जसं वाटतं की आपण करू शकतो, मग आपलं किती स्ट्रॉंग असू द्या पण थोडं बॅकिंग थोडं प्रशिक्षण ह्या सगळ्या गोष्टींसुद्धा ते मेळ जमावा लागतो तेव्हा या गोष्टी होतात. असं नुसतं एकटा गेलाय की नाही बाकीच्या मुलांसारखं. ते कसं विषय असतो की जे सक्सेस होतात त्या सक्सेस झाल्यामुळे त्या स्टोरी हे होतात. पण जे अनसक्सेसफुल असे खूप असतात. सक्सेस 10 असेल तर अनसक्सेसफुल 10,000 लोक असतात, पण त्यांच्या गोष्टी कधी पुढे येत नाही. मग आपण काय करतो, ते सक्सेस आहे ना ते दिसतं लोकांना, त्याच्यानुसारच आपण चलतो की नाही ह्यांनी असा संघर्ष केलाय आपण पण असं करू. पण ते गोष्टी सगळ्यांच्या नशिबात नसतात आणि कदाचित माझ्यासुद्धा नशिबात नव्हत्या. त्यामुळं मग मी ती गोष्ट सोडून दिली आणि टेनिसचा प्रवास तुम्हाला सांगतो. मी वाघोलीत असताना टेनिस आमच्या गावात वार्ड वाईजच्या मॅचेस व्हायच्या. म्हणजे वार्ड असं निवडणुकीला जसे वार्ड असतात, 1 नंबरचे वार्ड 2 नंबर वार्ड असे वार्ड असायचे. मग एक आमच्या गावात लहान म्हणजे मी लहान होतो तेव्हापासून टुर्नामेंट असायच्या, पण त्या अशा गाव वाईज असायच्या. आणि मग एकदा वार्ड वाईज कोणी भरवलं होतं आता मला ते एक्झॅक्ट माहीत नाही. आणि त्या वार्ड वाईजच्या मॅचला मला आमच्या गावातून एक फोन आला की रणजित तू लेदर क्रिकेट खेळतो हे आम्हाला माहिती आहे, तर तू टेनिसच्या मॅचला येशील का गावात. तर मला असं वाटलं की टेनिस क्रिकेट म्हणजे काय आहे नॉर्मल नको. मी त्यांना नाही बोललो. तर ते काय बोलले मला की तुला काही जिंकलं मी जवळजवळ 50% वर पैसे द्यायचे आहेत. तर ते फक्त पैशामुळं मी म्हणलं ठीक आहे चला मला पैसे मिळणार आहे. मग ह्या पैशामुळं मी तिकडं गेलो. तर वार्ड वाईजला मी आत्ता सांगतो की माझ्यामध्ये असा खेळाडू नाही सर की मी लेदरला मी हेल्मेट घालून गेलतो मॅचेसला. टेनिसच्या हेल्मेट आणि ग्लोव्ज आणि लेदरचीच बॅट होती. तर ते काही जमत नव्हतं, त्याचा बाउन्स वेगळा असतो, सगळ्याच गोष्टी वेगळ्या असतात. पिच सिमेंटचं होतं. मग हळूहळू मग मी हेल्मेट काढून मग मला स्कोर व्हायला लागला. मग ते एकदम मला कळायला लागलं की ह्यात पण पैसे आहेत. कारण मी 2-3 टुर्नामेंट जिंकल्या तर मला 1,000 रुपये 1,500 रुपये भेटले. तर मी विचार केला की मला 1,000-1,500 रुपये कमवायला अजून तर मी कमवलेच नाही, पण हे खूप आहेत 1,000-1,500 रुपये. मग असं करत करत तिथं कंटिन्यू गावात आमच्या वाढवायच्या मॅचेस भरायला लागल्या. मग मी प्रत्येकात सहभागी व्हायला लागलो. पहिले 2-3 टुर्नामेंट मी फेल गेलो, नंतर कंटिन्यू खेळत आणि नशीब असं असतं बघा की त्या एका वर्षात वाढवायच्या आमच्या गावात 7 ते 8 टुर्नामेंट झाल्या. म्हणजे 5 तेवढ्याच वर्षी, म्हणजे आत्तापर्यंत कधीच नाही झाल्या आणि याच्यानंतर पण होणार नाही. आणि त्यात शेवटच्या 3-4 टुर्नामेंटला मी 1 साईड खेळलो. 1 साईड मला सिरीज वगैरे मिळाली.
तर आमच्या गावची एक टीम होती VCC मांडवण, म्हणजे ती खूप आधीपासून आहे. ती कॉस्को बॉल म्हणजे हलका बॉल असतो. हा, गावातली म्हणजे प्रत्येकाच्या गावात जशी जुनी टीम असते तशी माझ्या गावात जुनी टीम होती. तर त्या टीमला ते बोलले की कॅप्टन होता की मग लय भारी वाटलं की ते बोलले की आपल्या टीममध्ये खेळतो. तर त्यावेळेस खूप वेगळं वाटलं. आणि त्यावेळेस CM चषक म्हणून आलं होतं. CM चषक हा माझ्यामध्ये बरोबर CM चषकच होतं. त्या CM चषकला मला त्यांनी घेतलं गावच्या टीमने. तर मी फक्त फिल्डिंगला होतो. माझ्या मते वर्षभर तर मी फिल्डिंगच केली असेल. आणि त्यानंतर मग चान्स मिळायचा कधीतरी 2-3 बॉल खेळायला मिळायचं, कारण तेव्हा ताकद नव्हती काय नव्हती. आपल्या गावात आमचं ग्राउंड छोटं आहे, त्यामुळे मग मी पडून बिडून ह्या साईड लेग साईडला षटकार जवळ 40 मीटर. तर मग तिथं मी गावात हे शॉट मारायचो. मला 6 जवळ होता त्यामुळं. आणि पुढं 6 लांब असायचं, त्यामुळे मग पुढं 6 कधीच मारलं नाही मी गावात. वाकडे तिकडे शॉट, इकडे 6 जवळ होता, पुढं लांब होता. मग हे शॉटमुळं काय झालं की असे शॉट असं बोलतात की 7-8 प्लेअरमध्ये एखादा प्लेअर खेळतो असे पडून शॉट. बरोबर. मग ते शॉट मी चालू करायला लागलो की त्या शॉटला ताकद वाढवायला लागलो. तर CM चषक झालं. आमच्या गावच्या टीमनी वाघोलीच्या सगळ्यात मोठ्या संघाला हरवलं. वाघोलीचं मग आसिफ शेख राऊत सातो यांची टीम होती त्यावेळेस. त्या संघाला मी हरवलं. तर मी फिल्डिंगला सुद्धा नव्हतो त्या टीममध्ये, बाहेर बसलो होतो. तर तिथून मग असं चालू झालं हळूहळू छोटे टुर्नामेंट श्रीगोंदा तालुक्यात असतील, दौंड तालुक्यात असतील, किंवा अजून कुठंतरी असेल शिरूरमध्ये म्हणा. मग असं हळूहळू मी आधी शेवट खेळायला जायचो. नंतर मग मला त्यांनी एक दिवशी ओपनर खेळायला चान्स दिला. तो तिथं मी 3-4 बाउंड्र्या मारल्या. तर त्यांना कळलं की हा पॉवर प्लेचा बॅट्समन आहे. तिथून माझी जी ओपनरची चालू झाली की ओपनर ते आतापर्यंत तरी आहे. म्हणजे मी बबलू पाटील सरांच्या टीममध्ये सुद्धा ओपनला खूपदा ओपनिंग केली. आता आम्ही बघितलं की आनंदवाडीमध्ये पण ओपनिंग केली होती. रतन बॉल सुप्रीमोला एवढ्या मोठ्या संघांकडून तुला चान्स भेटलेला आहे, त्याविषयी काय सांगशील तू? तसं ओपन क्रिकेट म्हणायला गेलं तर जसं मी ह्या गावाच्या मॅचेस खेळलो. तर मला एकदा गावचीच आमची एक म्हणून एक मुलगा होता गावचाच, चौरंग म्हणून असेल. तर त्याचे दाजी मांजरीला राहतात. तर ते काय बोलले की ते आमचे दाजी बोललेत की तुमच्या गावातले 3-4 पोरं येतील का खेळायला. लोकलच टुर्नामेंट होती. तर मग आम्ही 3-4 चांगले प्लेयर हो बोललो. मग त्याच्या गाडीत आम्ही गेलो. त्याची वॅगनर गाडी होती, मला चांगलं आठवते. आणि PG प्रतीकदादा गुले ग्राउंडला मांजरीच्या आम्ही खेळायला गेलो. तर तिथे मी 1 साईड खेळलो. म्हणजे फर्स्ट टाईम मी पुण्यात आलो. तर तिथं मी 1 साईड खेळलो आणि तिथं मला बेस्ट बॅट्समन मिळालं. तर ती गोष्ट मला वेगळीच वाटली की मी पुण्यात सुद्धा येऊन पुण्यात चांगल्या खेळाडूंबरोबर मी खेळून मला बेस्ट बॅट्समॅन मिळालं. मग तिथून मी ठरवलं की आता आपण पुण्यात पण खेळायचं. तर नितीन आल्हाट सर असतील, म्हणजे मातोश्री 11चे संस्थापक असतील, त्यांनी सुद्धा मला सुरुवातीच्या काळात फोन केले की रणजित येथे खेळायला. म्हणजे टुर्नामेंटला प्राईज खूप नव्हते, 20,000 21,000 25,000, पण ते मला खूप वाटायचं. आणि मग मी काय करायचो, इष्टीने जायचो घरून, इष्टीने जाऊन येऊन करायचो. ते मला आपले ट्रॅव्हलिंगचे पैसे द्यायचे, जिंकले तर मग ते पैसे द्यायचे. मग गाव व्हायचं चालूच होतं एका साईडला. आणि मग पुण्यात हळूहळू चालू झालं की मग मी जायचो कोणाची मित्राची गाडी घेऊन, म्हणा कधी इष्टीने जायचो, रेल्वेने जायचो. मग असं जुळत एकदा बबलू पाटील सरांनी मला बघितलं. माझ्या मते त्यांनी मला खेळताना HK ट्रॉफीला बघितलं, लोणीकरला HK ट्रॉफी म्हणून होती. आणि आमच्या टीममध्ये कृष्णा सातपुते सर आयकॉन होते. आमची गावाची टीम होती, आमची आणि तांदळी असे 2 गाव मिळून टीम होती. आणि कृष्णा सातपुते सर आमच्या टीमचे आयकॉन होते. आणि बबलू पाटील सरांबरोबर आमची मॅच होती, ते पारगावच्या टीमचे आयकॉन होते. तर त्यांच्याबरोबर मॅच झाली. तर बबलू पाटील सरांनी आम्हाला खूप मारली होती. आणि आम्ही जेव्हा आमची बॅटिंगची वेळ आली, चेस करायचे होते, तर कृष्णा सर माझ्या मते पहिलेच ओव्हरला आऊट झाले 1-2 बाउंड्री मारून. आणि ती मॅच 1 साईड चालली होती. तर त्या मॅचला मी 3-4 सिक्स मारले, 2-4 बाउंड्री मारल्या. तर ती मॅच जवळजवळ 8 बॉल 15-16 वाली होती. तर त्यामध्ये आम्हाला मी आऊट झालो आणि आम्ही ती मॅच हरलो होतो. तर बबलू पाटील सरांनी मला बघितलं, म्हणजे हा मुलगा असा आहे. तर एकदा असं नितीन आल्हाट सरांनी मला बोलवलं होतं पुण्यात, गोळीबारला मॅच होती टेनिस बॉलची. तर तिथं मी खेळलो. आणि नशीब असं होतं की तिथं सुद्धा आमचे आयकॉन बबलू पाटील सरच होते. एक आयकॉन घ्यायचा होता. आणि तिथं सुद्धा बबलू पाटील सर आऊट झाले. आणि मग मी चांगला खेळलो.
मग सरांना कळलं. मग नितीन आलट सर आणि बबलू पाटील सरांचं रिलेशन चांगले पहिल्यापासून. मग एकदा बारामतीला मॅच होत्या, साहेब चषक म्हणून टुर्नामेंट होतं, जिथं बघा कृष्णा सातपुते सरांना आयफोन मिळाला होता मॅन ऑफ द सिरीजला. त्या टुर्नामेंटला असा विषय झाला की आमच्या गावात निवडणूक चालू होती आणि माझे वडील उभे राहिले होते. तर आम्ही त्या गणगणित होतो. तर मला अचानक बबलू पाटील सरांचा फोन आला. तर म्हणजे माझ्यासाठी तो मोमेंट असा होता की म्हणजे एखाद्या मोठ्या देवाचाच फोन आला की ज्या गोष्टीचे आपण स्वप्न बघितले होते की बबलू पाटील सरांबरोबर खेळणं, म्हणजे एक लहानपणापासून त्यांचं खूप ऐकलं होतं. बबलू पाटील सर, कृष्णा सातपुते सर, जसं मी 5वी-6वी होतो का तेव्हापासून हे म्हणजे लय मोठे स्टार आहेत कृष्णा सातपुते सर, बबलू पाटील सर. आणि त्यांच्याबरोबर आणि त्यांचा फोन आला म्हणजे आपण 8-10 वर्षात असं कधी विचार सुद्धा केला नव्हता की त्यांच्याबरोबर त्यांना पाहायला मिळेल किंवा त्यांच्या शेजारी आपण उभं राहील. तर त्यांचा मला फोन आला की तू खेळायला येतो का. तर त्या टायमाला मला असं म्हणतात ना गुजबूम झाले होते. तो मला एकदम मी हँग झालो होतो. आणि माझ्या वडिलांची निवडणुकीचं ते होतं, म्हणजे निवडणुकीचं निवडणुकीचाच दिवस होता. तर मी एकदम ते चिठ्ठ्या वगैरे असतात निवडणुकीला असं द्यावं लागतात. तर त्या गणगणित होतो मी असं खुर्चीवर बसलो होतो. मला सरांचा फोन आला की रणजित आहे का. म्हणलं हो. म्हणले बबलू पाटील बोलतो. मग मी एकदम ते हँग झालो एक 5-10 मिनटं. म्हणलं हा सर बोला की. म्हणले मॅचला येतो का इथं बारामतीला. म्हणलं कधी सर. म्हणले आत्ता. म्हणलं किती वेळात. 1 तासात पोचेल का. म्हणलं हा सर पोचतो. आणि माझ्या ते पप्पू तोडकर सर कुठेतरी गेले होते आणि फक्त बबलू पाटील सर होते. आणि पुढला सेट एकदम पॅक सेट, कृष्णा सातपुते सर, आसिफ शेख, मुंबईचे 2-3 प्लेयर होते आणि पुण्याचे सुद्धा टॉपचे प्लेयर होते. आणि इकडून कोण नाही, बबलू पाटील सर म्हणजे नितीन आलट सरांच्या रिलेशनमुळं खेळत होते त्या टीममध्ये. तर त्या टीममध्ये फक्त लोकल आपली पुण्याची हडपसरची मुलं, म्हणजे अंकित कामटे असेल, बंटी माने असतील, आणि त्यासोबत माझ्या ते आपले नितीन वाकळे कल्लू हे सुद्धा होते. आणि त्या टायमाला मला सर म्हणले 1 तास पोचशील का. तर मी लगेच त्या क्षणी घरी गेलो, कपडे बदलले, बूट घातला, बॅट घेतली आणि डायरेक्ट स्टेडियमला गेलो, बारामती स्टेडियमला. तर मी म्हणजे पहिली गोष्ट एकदम हँग झालो की बबलू पाटील सरांच्या टीममध्ये मला खेळायचा चान्स मिळाला. तर आमची फिल्डिंग आली. तर त्यावेळेस आमचा ग्रुप असा पडला होता. तर बबलू सर बोलत होते असं आमची लोकलच टीम होती बबलू सरांची, हडपसरची. त्या टीममध्ये मी, मग ते बाकीची मुलं म्हणले हा कोण आहे. तर मग ते एकदम सायलेंट, मी आपलं शांत बसलो. सरांनी मला फोन केला. म्हणलं ओके ठीक आहे. आणि कृष्णा सातपुते सरांनी त्या मॅचला खूप हाणली आम्हाला. आणि मी फिल्डिंगला होतो. तर मी कॅच बी चांगली घेतली, 1-2 कॅच, आणि त्यात एक डाय मारून कॅच घेतला. तर बबलू पाटील सर खुश झाले, माझ्याकडे आले, टाळ्या दिल्या, माझ्या खांद्यावर हात ठेवला. मला एकदम भारी वाटायचं, अरे एवढं मोठं माणूस आपल्यासाठी हे करतंय. आणि आमची बॉलिंग झाली, बॅटिंगची वेळ आली, तेव्हा बबलू पाटील सर म्हणले चल. आणि मी एकदम हँग की मला ओपनिंगला. तर मला वेगळंच वाटलं, म्हणजे माझ्या डोक्यात बॉल असा पुढे येईन, मी खेळणार, माझ्या सगळं शून्य झालं. आणि सरांबरोबर चाललोय मी खेळाय आतमध्ये, असं एकदम वेगळं वाटत होतं. आणि गेलो आणि पहिला बॉल जयदीप खित्रे बॉलर होता. तर पहिला बॉल डॉट झाला आणि दुसरा बॉल मी आऊट झालो. तर मी आऊट झालो, मला असं एकदम जड जातो मी बाहेर जायला. कारण मला एकदा बबलू सर म्हणले होते ना की हा चांगला खेळतो, ओपनिंग चांगला खेळतो, मी 0 आऊट जातो. मला इतकं वाईट वाटलं होतं. मॅच वेच झाली, फोटो बिटो काढले, म्हणजे आम्ही हरलो होतो तरी आमच्या टीमबरोबर फोटो काढले, म्हणजे कृष्णा सर ते होते. आम्ही 2 टीमांचे फोटो बिटो काढले, झाले सगळं. मी घरून निघून आलो. आणि परत सरांचा 2 दिवसांनी फोन आला. सांगलीला मॅच होत्या PWD ग्राउंडला, 30-35 हजार प्राईज असेल. मला सरांचा फोन आला परत की येतो का. आणि त्या टायमाला आमचा सेट चांगला होता, सगळे प्लेयर होते चांगले. आणि त्या वेळेस तुला सरांनी मला 1 डाऊन पाठवलं. आणि तिथं मी माझ्यामध्ये 1 6 आणि 4-5 बाउंड्र्या मारल्या. आणि तिथून मग बबलू पाटील सरांचं मग माझं रिलेशन आता वाढायला लागलं हळूहळू. आणि मग असं सरांचं मला चालू झालं ओपन क्रिकेटचं. थोडक्यात सिनियर प्लेअर आपल्या आयुष्यात किती गरजेचं आहे जर ओपन क्रिकेट खेळायचं असेल तर. ओपन क्रिकेट खेळायचं असेल तर सिनियर ओपन क्रिकेट, पहिली गोष्ट मला आज तरी असं वाटतं की ओपन क्रिकेट हे आधी स्वतःला वाटलं पाहिजे की आपण त्या गोष्टीसाठी काबिल आहे. म्हणजे असं नाही की तू गाववाईज खेळतोय किंवा आयकॉन टुर्नामेंट खेळतोय मग तू खेळायला जाशील. ओपन क्रिकेट ही खूप वेगळंच आहे ओपन क्रिकेट. म्हणजे तुमचा माइंडसेट जे गाववाईजला खेळतो आपण
किंवा आयकॉन टुर्नामेंटला खेळतो, हे खूप वेगळं असतं. कारण ते बॉलर आणि ओपनचे बॉलर खूप फरक आहे, मला तरी असं वाटतं. आणि ओपन क्रिकेटसाठी तुमचा माइंडसेट तेवढा स्ट्रॉंग पाहिजे. आता तू म्हटलंय 18 वर्षाखालील मुलांना तू काय सांगशील की या पद्धतीने गेल्यावर तुम्ही एक मोठे क्रिकेटर होऊ शकता टेनिस क्रिकेटमध्ये? मला तरी असं वाटतं की असा एकदम कसा फॉर्म्युला नाही कोणतं क्रिकेट खेळण्यासाठी, ओपन क्रिकेट खेळण्यासाठी. पण तुम्ही खेळत राहा, असं विचार करू नका की मला ओपन क्रिकेट खेळायचं आहे. तुमचं स्कोर बोर्ड किंवा तुम्ही जे रन करताय, चांगले बॉलरला मारले, तर ते ओपनचे खेळाडू असतात किंवा जे स्पॉन्सर असतात मोठमोठे, त्यांना तुम्ही कुठल्या ना कुठल्या मार्गे दिसता की बाबा हा ओपन बॉलरला ह्या प्लेअरनी नवीनच आलाय पण हे खेळतोय. मग हळूहळू अशी सुरुवात अशीच असते प्रत्येकाची की डायरेक्ट जाऊन ओपन क्रिकेट खेळता येत नाही. गाव वाईज म्हणा किंवा एरिया वाईज, आत्ता पुण्याचं जसं एरिया वाईज चालू आहे, तर तुम्हाला दिसतं की हा एरिया वाईजला खेळतोय, गाव वाईजला स्कोर करतोय. मग हळूहळू त्याला तालुक्याला संधी मिळते, तालुक्याला चांगला खेळतोय, मग असं ओपन क्रिकेट तुमचं जन्माला येतं. असं नाही की डायरेक्ट ओपन क्रिकेट असं कधीच होत नाही. आणि ओपन क्रिकेट खेळायचं म्हणल्यावर तुमचा माइंडसेट खरं मला तरी असं वाटतं की खूप स्ट्रॉंग पाहिजे. की ठीक आहे बाबा मी गाव वाईजला स्कोर केला आहे, मग तुमच्या डोक्यात ती गोष्ट जर असेल तर ती खरं तर प्रत्येक खेळाडूने विसरून जावी. कारण गाव वाईजचा स्कोर, आयकॉन टुर्नामेंटचा स्कोर हा कधीच ग्राह्य धरत नाही ओपन क्रिकेटला. ओपन क्रिकेट ही खूप स्ट्रॉंग माइंडसेटने खेळावं लागतं. गेम आहे तसंच आहे, गेमचा काहीच फरक नाही. फक्त तुमचं माइंड स्ट्रॉंग अशासाठी पाहिजे की आपण आता समजा पुढं एखादा चांगला बॉलर आहे, समजा आता विजय पावले आले, तर तुम्ही असं डोक्यात कधी ठरवायचं नाही गेलं पुढं विजय पावले, तो पण बॉल टाकणार असतो, बाकीचे सुद्धा बॉल टाकणार असतात. फक्त ह्यांचा स्पीड गाववाईजवाल्यांचा किंवा टप्पा आपला साधा म्हणजे सरळ टाकतात. की आता विजय पावले, तर आपल्याला माहिती विजय पावले पायात ब्लॉक टाकतो, आणि पायात ब्लॉक टाकायच्या वेळी आपण जो विचार करत असतो पायात ब्लॉक, तर तो व्हेरिएशन करतो. मग ह्या गोष्टी ओपन क्रिकेटला ॲड होत्यात. की गाववाईजला जर एखादा साधा बॉलर आपल्याला माहीत असता ह्यो हिथंच टाकतो, मग आपल्याला माहीत असतं आपण हे पण खेळू शकतो, हे पण खेळू शकतो, ह्यो फुलटॉस जास्त टाकतो, बॅटी खाली पण टाकतो, मग ते आपण फ्री खेळतो आपल्याला माहीत असतं. पण ओपन क्रिकेटला तसं नसतं. ओपन क्रिकेटला जर तुम्ही शफल झाले, मागं स्टंप दाखवतो, मागच्या स्टंपात सुद्धा ब्लॉक टाकू शकतो. जर खालच्या पायात ब्लॉकला रेडी असेल तर तो पुढं ब्लॉक टाकू शकतो, आणि दोघाला आपण रेडी असेल तर व्हेरिएशन पुढून. तर ओपन क्रिकेटचा हा फरक आहे की बॉलर, मला तर वैयक्तिक वाटतं की बॉलर खूप स्ट्रॉंग असतात ओपन क्रिकेटला. एखाद्या नवीन खेळाडूला जर चान्स घ्यायचा असेल टीम मध्ये, तर आता आपण बघतो की पुण्यातल्या जेवढ्या टीम आहेत, बबलू सरांची वेगळी टीम आहे, मृत्युंजय वेगळी आहे, डॉनची वेगळी आहे, नंतर शेरू यांची, श्रीतेज वेगळी, 4 टीमा. ह्या टीम आपण सगळ्याकडे बघतो खेळताना. पण जर एखाद्या मुलाला जर स्क्वॉड मध्ये यायचं असेल तर हे काम खूप अवघड झालंय. त्यासाठी काय करायला लागेल? पहिली गोष्ट म्हणजे तुमचं, पहिली गोष्ट खेळ तर पहिली गोष्ट चांगला पाहिजेच. आणि तुमचं जे वागणं आहे, काय होतं आता मी जर माझं जरी उदाहरण दिलं तरी चालेल की सुरुवातीला गाव वाईज चांगलं खेळू, तालुका वाईज चांगलं खेळू, तर असं वाटलं की आता आपण म्हणजे आपण म्हणतो ना आता आपण राजा आहे, आता आपल्याला कोण अडवणार नाही. पण जसं आपण वरचं क्रिकेट खेळतो तसं कळतं की नाही, आपण अजून कुठंच नाही, लय मोठे मोठे खेळाडू आहेत अजून आपल्यापेक्षा, खूप चांगले खेळणारे खेळाडू आहेत. तर त्यांच्या लेवलचं होण्यासाठी तुला मेहनत तशी घ्यावं लागेल. आणि मेहनतीबरोबर तो म्हणला की ओपन क्रिकेट कसं खेळायचं, तर तुम्ही जेवढं नम्र राहाल मोठं क्रिकेट खेळण्यासाठी, मला तरी वाटतं की नम्र राहणे हे सुद्धा खूप मोठा प्लस पॉईंट आहे एक चांगला खेळाडू होण्यासाठी किंवा ओपन खेळाडू होण्यासाठी. कारण जर तुम्ही नम्र नसेल तर मला तरी वाटतं की तुम्ही 1-2 टुर्नामेंट चांगल्या खेळता, पण त्यानंतर तुमच्या सहकार्यांबरोबर वागणं, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात मोठं क्रिकेट खेळण्यासाठी. आता जर समजा मलाच, आता तुम्ही विचार करा की मी गाव वाईज खेळतोय आणि मी लय स्कोर करतोय, मला माहिती आहे की गाव वाईजला दुसरा प्लेअर नाही आहे, माझ्या गावाला माझी खूप गरज आहे. तसं ओपन क्रिकेटला नसतं. ओपन क्रिकेटला मला ऑप्शन 500 मिळतील, 1000 सुद्धा ऑप्शन आहेत. की असं नाही की तुझ्यासारखे खूप मोठे खेळाडू आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने खेळणारे सुद्धा खूप खेळाडू आहेत, त्यामुळे तुला ऑप्शन खूप आहेत. तसं गाव वाईजला ऑप्शन नसतो. गाव वाईजला आपल्याला माहीत असतं की आपल्या जीवावर टीम आहे, त्यामुळे तिथं आपण रुबाबात चालतो किंवा ॲटिट्यूड येतो. मग त्या ॲटिट्यूड आपला हळूहळू ओपनला दाखवायला लागतो आपण. तर असं वाटतं मला की जर ओपनला तोच ॲटिट्यूड घेऊन चाललं तर तुम्ही 1-2 टुर्नामेंट खेळताल, पण पुढं एखादा सीझन खेळल्यानंतर तुम्ही क्रिकेट तुमचं खेळणार नाही. कारण
तुम्ही जर नम्र नसेल, तुमचा फोकस नसेल, तर ह्या गोष्टी ओपन क्रिकेटला खूप मॅटर होत्या. असा रागीट प्लेयर अशा गोष्टी ओपन क्रिकेटला तुम्ही क्वचित बघितल्या असत्या. आता बहुतेक वेळा मी बघतो की राग कंट्रोल नाही होत खेळामध्ये असताना. तर अशा काही घटना आहेत का तुझ्या रागामुळे काही मॅचेस गेल्यात, काही मॅचेस आल्यात पण? राग मला असा कोणत्या व्यक्तीचा किंवा असा कधी येत नाही. मला राग येतो तर माझ्या खेळामुळे जर माझी चूक झाली, मी महत्त्वाच्या क्षणी आऊट झालो, तर त्यावेळेला मला असा एक स्वभाव आहे की मी त्या टायमाला एकदम हँग होतो. म्हणजे मग कसलाच माझ्या डोक्यात विचार येत नाही काय करावं काय नाही, बॅट तोडावी का काय. मी आज खूप वेळात आले की आऊट झालो असं बॅट हवेत फेकलेली आहे. म्हणजे असं मी ठरवून कधी होत नाही. पण आणि पहिली गोष्ट म्हणजे मी आऊट झाल्यावर ह्या गोष्टी होत्यात. मी असं कधी प्लेअरला किंवा हे केले स्लेजिंग वगैरे तर मी आज कधी केली नाही. पण मी आज असं आहे, मी ग्राउंडवर गेलो की मला जिंकायचं असतं. माझ्या हातात जे मी फिल्डिंगला गेलो की मला असं वाटतं प्रत्येक बॉल माझ्याकडे यावा, टीमला माझ्याकडून एखादी डाय मारून एखादी मॅच जवळ नेऊन ठेवावी, एखाद्या चांगल्या बॅट्समनचा कॅच घ्यावा. आणि असे मी खूप खूप डाय मारलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकाल, मी अकोल्याला असताना एक सगळ्यात मोठी डाय मारली होती, ती लाईव्ह टुर्नामेंट आहे आणि माझ्या रील्समध्ये पण आहे ती. मोठी डाई होती हा, ती त्यात माझा हे हाड आहे ना असं वर आलेले. हां. तर सचिन बर्गे सर होते त्या वेळेला. तर ते मला असे बोलले होते की रणजित, तुला मोठं क्रिकेट किंवा लॉंग क्रिकेट खेळायचं असेल तर ह्या गोष्टी तू करू नको, काय होणार नाही म्हणले. कारण टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट त्यांच्या ग्राउंडमध्ये खूप फरक आहे, ग्रासवर आपण खेळत नाही. तर ही गोष्ट मला अजूनसुद्धा म्हणजे करता आली नाही की मी अजूनही कुठेही असू द्या, कसल्या ग्राउंड असतं, माझ्याकडे कॅच आला की मी तिथं 200% जीव देतो. आणि म्हणजे बॅटिंगला असू दे, बॉलिंगला असू दे, फिल्डिंगला असू दे, म्हणजे मला तरी असं वाटतं की हा गुण आहे. लोकांना ॲटिट्यूडचा भाग वाटला तरी चालेल, पण माझा असा गुण आहे की मला त्या गोष्टीत 200% द्यायचं असतं. मला असं तुझ्या स्वभावाबद्दल वाटतं की जोपर्यंत माणूस आपण एकत्र येत नाही ना, तोपर्यंत स्वभाव कळत नाही. बरोबर. बऱ्याच जणांना तुझा जो स्वभाव आहे तो वेगळा वाटतो. मला पण पॉडकास्टला सांगतो की मला याचा ऍटिट्यूड लय मोठा वाटायचा. पण ऍटिट्यूड हा ग्राउंडवर आहे त्याचा. एक रिअल मध्ये ज्या वेळेस आपण भेटतो ना, त्यावेळेस स्वभाव हा कळून येतो काय स्वभावाचा आहे. ज्या वेळेस तू ग्राउंडवर खेळत असतो, तू माती विकेटला जास्त प्रिपेअर करशील की सिमेंट विकेटला? मला तरी माती ग्राउंडला खेळायला आवडतं. म्हणजे तिथं स्कोर केला मला असं वाटतं की मी खरंच खूप म्हणजे असा काबिल आहे किंवा मी त्या लेवलचा खेळाडू आहे. कारण आता तुम्ही पाहिलं प्रोफेशनल ज्या मॅचेस असतात त्या जवळजवळ माती विकेट म्हणा, टर्फ विकेट म्हणा, अशाच आलेल्या आहेत. ISPLला सुद्धा बघा तुम्ही. कारण सिमेंट विकेट तुम्हाला एकदम हाय लेवलला तुम्हाला सिमेंट विकेट नसतात. मोठ्या मोठ्या मॅच आता रत्नबुवा झालं, सुप्रीमो झालं किंवा सांगली प्रीमियर लीग झालं, ISPL झालं, अशा टुर्नामेंटला तुम्ही कधी सिमेंट विकेट बघणार नाही. कारण एकदम मोठ्या ज्या मॅचेस असतात तर त्या मला तरी असं वाटतं की त्या टर्फवर असतात, मातीवर असतात. त्यामुळं मातीवर खेळणं मी प्रेफर करतो आणि मला आवडतं सुद्धा माती खेळायला. ISPL साठी काही वेगळी तयारी चालू आहे का तुझी? नाही, ISPL आता प्रत्येक टेनिस खेळाडूचं स्वप्नच आहे ISPLला जाणं. पण ISPL तुम्ही जर बोलले की नशिबात असेल तर ISPL खेळता येईल, तर पहिली गोष्ट ती तुम्ही डोक्यानं काढून टाका की ISPL ही म्हणजे नशिबाचा भाग आहे. ISPL हा फक्त हार्डवर्किंगचा भाग आहे. तुम्ही जेवढं प्रयत्न करणार, जेवढं तुम्ही देणार. आणि पहिली गोष्ट म्हणजे मला तरी असं वाटतं की तुम्ही खेळताना ISPLचा कधीच विचार करू नका. तुम्ही ज्या मॅचेस खेळताय त्याच्यावर लक्ष द्या. तुमचा परफॉर्मन्स आपोआप त्या लेवलचा होणार. त्या लेवलचा परफॉर्मन्स झाला की तुम्हाला ते स्पॉन्सर असतात ते बघत असतात. कारण आपण असा विचार करतो की ठीक आहे बाबा, मी ह्या इकडं चांगलं खेळतोय, तिकडं चांगलं खेळतोय, तर असा विषय नाही. ओपन क्रिकेट तुम्हाला ISPL खेळायचं असेल तर जेवढं तुम्ही ओपन क्रिकेट खेळताल आणि ओपन क्रिकेटला जेवढा स्कोर करताल तोच मॅटर करतो, मला तरी असं वाटतं. मेहनत आणि नशीब या दोन्हींमध्ये तू कशाला प्रिपेअर करशील जास्त? नशीब पहिली गोष्ट म्हणजे मी नशिबाला 1%च मानतो. 99% मी मेहनतच. कारण मी आत्तापर्यंत जेवढं पण क्रिकेट खेळलो आहे आणि मला असं सांगायचं नाही की मी असं लय वेगळा आहे किंवा मी आता वेगळ्या उंचीवर गेलो आहे. तुमचा मला फोन आला होता तेव्हासुद्धा मी सांगितलं की मला असं वाटत नाही की मी पॉडकास्ट देईन ह्या लेवलचं आहे. कारण मला असं वाटतं की मी अजून असं काय अचीव केलेलं नाही. म्हणजे ISPL खेळलो नाही किंवा सुप्रीमोला मी मॅन ऑफ द सिरीज घेतली नाही, रतनबुवाला मॅन ऑफ द सिरीज घेतली नाही. ह्या गोष्टी अचीव झाल्या असं वाटतं की ठीक आहे बाबा, आपण काहीतरी आता एक झालो आहे म्हणजे. तर मला असं वाटतं की अजून त्या गोष्टीचं मी काबिल नाही आहे. आणि असं नाही की मी तुमच्या पॉडकास्टला आलो म्हणजे मी खूप वेगळा प्लेयर आहे. कारण असं बऱ्याचदा लोकांना वाटेल की मी तुमच्या शोला आलो म्हणजे
ह्यांनी काहीतरी नक्कीच चांगलं केले. नक्कीच तुमच्या मनात असेल की शिव खूप सगळ्यात वेगळा. महत्वाचं काय असतं, संघर्ष. ठीक आहे, तू जो संघर्ष केलाय ना आणि त्याच्या माध्यमातून तू आज दिसतोय. तू मगाशी म्हटलं होता की 10 जण सक्सेस होतात आणि हजारो लोक असे असतात ते सक्सेस नाही होत. ठीक आहे, पण तू तो अडथळा पार करून आता सक्सेसच्या यादीत आलेला आहे. हो. स्वतःला कधी बोलून म्हणजे फायदा नाही. आम्हाला माहितीये तू कोण आहे आणि सगळ्यांना माहितीये तुझ्या माध्यमातून जी 18-20 वर्षाची मुलं आज करतील, तू संघर्ष योद्धाच म्हणता येईल. तू एवढं युद्ध करून घरच्यांना डावलून नंतर परत एकत्र बरोबर. येणं. त्यात मी अजून एक पॉईंट ऍड करतो. मला पुण्यात यायचं होतं. मी तुम्हाला म्हणलो की मी लोकल टुर्नामेंट खेळत होतो. तर लोकल टुर्नामेंट खेळता खेळता मला असं वाटलं की मी आता बस गाव वाईज लय झालं खेळायचं. आपण पुण्यात येऊन काहीतरी थोडं पुण्यातले क्रिकेट खेळू. आपल्याला 4 पैसे म्हणजे जे आपल्याला 10 दिवसात 1000-1500 रुपये मिळतात ते पुण्यात मला आहे ना 10 दिवसात मी 2-3 टुर्नामेंट आम्हाला मिळाले होते 3-4 हजार रुपये. तर मला असं वाटलं की पुण्यात क्रिकेट रोज खेळलो तर खूप पैसे. मग मी काय केलं, माझ्या मते तेव्हा माझा कॉन्टॅक्ट सूरज क्षीरसागर म्हणून वानवडीचा प्लेयर आहे. तो काष्टीला राहतो आधी, आता तो वानवडी स्थायिक आहे. तर मी त्याच्याशी बोललो की मला पुण्यात रूम भेटेल का. आणि त्या टायमाला NB ट्रॉफीचं पहिलं सीझनचं ऑप्शन झालं होतं आणि मला माझ्या मते हेमंत खैरे सर आणि एजेस कुरेश सर यांनी मला त्यांच्या संघात पिक केलं होतं. तर त्यांनी माझ्या मते राहू करंडक, मी गाव वाईजची माझी बॅटिंग बघितली होती, त्यांच्याविरुद्ध मी खूप चांगला खेळलो होतो, त्यांना हरवलं होतं. एजेस कुरेश आणि भूषण गोळे ऐकून होते एका टीमचे. आणि आमच्या टीमला नॉर्मलच गावाकडला ऐकून होतं एक, असं मला एकदम आठवत नाही, पण गावाकडला ऐकून होतं. त्या टायमाला मी खूप चांगला खेळतो. राहू करंडक ही खूप मोठी स्पर्धा 30-35 वर्ष झालं निखिल चव्हाण सर भरवतात. तर त्या टुर्नामेंटला मी चांगलं खेळलो होतो. एजेस कुरेशी सरांनी मला पाहिलं होतं आणि त्यांनी मला पिक केलं. मला खूप आनंद झाला. मी बेस्ट पॉईंटला गेलो होतो 1000 रुपयाला. तर मग मी त्याच्यासाठी म्हणजे NB ट्रॉफीला मी मॅन ऑफ द सिरीज घेणार. ह्यासाठी मला काय करावं लागेल, तर मला पुण्यात येऊन क्रिकेट खेळावं लागेल. ह्या हिशोबाने मी पुण्यात आलो. मी NB ट्रॉफीला तुमची बॅटिंग बघायला होतो, त्यावेळेस मी पण आलो एजेस सरांच्या टीम. हा, एजेस सरांच्या तुम्ही टीममध्ये. त्यावेळेस पण तुम्ही ऑफला काही चौकार मारले होते पडून तुमचे त्यावेळेस शॉट. त्यावेळेस तुम्ही नवीन होते पण तुमचा जो खेळ होता ना तो तेव्हापासून आवडत होता मला. बरोबर आहे. आणि त्यावेळेस मला हेमंत खैरे ते मला बोलले की अशी रूम आहे माझ्या मित्राची, तिथं राहतो का. तर मी बोललो ठीक आहे मी राहतो. तर ती अशी रूम होती की एकदम ते आता बोलायला बरोबर नाही वाटणार, पण ते रूममध्ये असे झुरळ वगैरे असायचे. आणि मी घरून चटई घेऊन आलो होतो. मला चांगलं आठवते सीन. मी एसटीने आलो होतो, चटई वगैरे सगळी पॅक करून बॅगेत भरून आणली होती. आणि मम्मीने डब्यात मला लाडू बिडू करून दिले की सकाळ नाश्त्याला करत जा. आणि मी अशी चटई आतरली होती, त्यातच आंघोळीचं होतं आणि बाथरूम असं बाहेर होतं. आणि त्यात बिहारी लोक राहायची म्हणजे तसल्या खोल्यांच्या. आणि एकच खोली होती आणि अंधारी खोली होती, म्हणजे त्याला खिडकीच नव्हती, फक्त दरवाजा होता. आणि दरवाजा खाली जायचं आणि अशी खाली खोली होती. तर तिथं मी जवळजवळ 2-2.5 महिने काढले. मग मी ते कोंडवा साईडला सकाळ प्रॅक्टिसला जायचो. 2-3 महिने झाले आणि माझं काय तिथं पैशामुळे परत वाजलं की ते बोलले की पैसे काय टायमाला देत नाही असं तसं. म्हणजे मग ते हेमंत सर बोलले की तुला पैशाची मदत पाहिजे असेल तर मला सांग, मी देत जाईल, कारण माझ्या मित्राचे रूम आहेत. मग मी त्यांना बोललो की मी आता रूमचा लय विचार नाही करते, कारण माझ्याकडले पैसे नसतात. मी 2-4 टुर्नामेंट खेळलो की पैसे डायरेक्ट तिकडे जमा करायचो. असं झालं. मग एकदा काय आलं की एका म्हणजे हेमंत सरांचा मित्र होता. मग ते मला काय बोलले की रणजित तू काय टायमाला भाडं वगैरे देत नाही. हेमंत सराला मी काय सांगणार नाही, कारण ते माझे खूप जोडीदारी. स्वतःहून तुला वाटले तर बघ, नाही तर रूम सोड, तू टायमाला देत नाही. मग त्यावेळी मी रूम सोडली आणि बबलू पाटील सरांशी एक कॉन्टॅक्ट झाला की सर असं विषय. तसं बोलले SRPFमध्ये माझी रूम आहे, पडूनच येते रूम, त्या रूममध्ये राहतो का. मग त्या रूममध्ये मी शुभम शेळके हे दोघं त्यावेळेला 4-5 महिने राहिलो सोबत. मग त्यांचीच मेस असायची. सकाळी नाश्त्याला जायचो आम्ही. आणि मेसला पण असं होतं की सगळं पोलिसांचं जेवण झालं की मग आम्ही हळूच जायचं. आणि ती मेस बबलू सरांच्या अंडर एक माणूस होता, म्हणजे ते पण जोडीदारच होता. बबलू सरांनी त्यांना सांगितलं होतं की ह्यांना डबा भरून देत जा,
ह्यांना काय तिथे जेवायला नको जाऊ, डाब्यात ते आपल्या रूममध्ये आरामशीर खातील. मग असं आम्ही 4-5 महिने सकाळी नाश्ता करायचो. आधी बघायचो लांबूनच आम्ही दोघं की हा चला ह्यांचा नाश्ता झालेला आहे, आता आपण जाऊ. मग नाश्त्याला जायचं, त्यांच्याबरोबर अंडी वगैरे खायला मिळायची. मग तो वाटलं आता भारी, आता आपण सेटल झालो पुण्यात, आपल्याला काय पैसे द्यायची गरज नाही. मग त्यांच्याबरोबर अंडी वगैरे खायचो, मस्त वाटायचं. आणि ते झालं मग पोलीस निघून गेला, आम्ही करायचो ना नाश्ता. मग परत ते यायचं, परत प्रॅक्टिस करायची, 3-4 तास प्रॅक्टिस केली. मग प्रॅक्टिस झाल्यानंतर जेवायचं, दुपारच्या वेळेला काय करायचं, मग डबा असायचा, डबा घेऊन आम्ही वाट बघायचो. 1:30-2 वाजेपर्यंत ह्यांचं जेवण व्हायचं सगळ्यांचं. आणि मग आम्ही त्या पोलिसांना फोन करायचा की दादा येऊ का आता. मग ते बोलायचे हा ठीक आहे ये आता डबा घेऊन. मग 2 डबं घेऊन जायचं, मग ते आम्हाला तिथं भरून द्यायचा डबा. ते डबा घेऊन आम्ही जेवायचो, जेवण झालं की परत सराव करायचो. सराव झाला की परत संध्याकाळच्या वेळेला सेम कंडिशन, सगळे पोलीस वगैरे गेले तर आम्ही जेवायचो. असं जवळजवळ आम्ही 4-5 महिने काढलं तिथं. 4-5 महिने झाल्यानंतर मग आम्ही क्रिकेट थोडं वरची लेवल म्हणता येईल असं खेळायला लागलो. तर मग असं वाटलं की सरांना नको आमचा लोड सारखा, कारण प्रत्येक वेळेस थोडं काय झालं की मग ते सरांना फोन करायचे, सर ही यांचा टायमिंगला येत नाही, ही बरोबर हे नाही ते नाही. मग कसं वाटायचं, आता मी सरांना तेव्हापासून असं गुरुसमान मानत आलो होतो, तर मला असं वाटायचं की सरांना वाटेल की रणजित फराटे असं आहे तसं आहे. मग माझ्या डोक्यात यायचं की मग सर मला खेळायला येणार नाही असं तसं. मग मी काय केलं, एक दिवस शुभमला म्हणलं की शुभम आपण दुसरीकडे रूम घेऊ. आता सरांनी आपल्याला खूप सहकार्य केले, ते पण सारखं ते आपल्याला बरोबर वाटत नाही, आता आपण थोडंफार पैसे कमवायला लागले. मग असं आम्ही ती रूम सोडून टाकली. मग तिथून आम्ही दुसरी रूम घेतली आणि मग तिथं आम्ही स्वतःचं करायला लागलो. म्हणजे असं बबलू पाटील सर असतील, पप्पू तोरकर सर असतील, ह्यांचं खरंच खूप म्हणजे असं हे शब्दात व्यक्त करता येणार नाही आणि ते करावं पण नाही असं मला तरी वाटतं, कारण त्यांचं खूप उपकार आहेत आमच्या. सपोर्ट सिस्टीम असल्याशिवाय टेनिस क्रिकेट मधील एखादा प्लेअर वर जाऊ शकतो का? बिना सपोर्ट सिस्टीम शिवाय? नाही, टेनिस क्रिकेट तरी मला असं वाटतं की हे लेदर क्रिकेट नाही आहे की तुमचा खेळ चांगला आहे मग तुम्हाला असं पिक करणार. मी तुम्हाला मागाशी सांगितलं की तुम्ही जेवढे नम्र असतील आणि खेळाशी प्रामाणिक मेहनत, तुम्ही अपार ठीक आहे तुमच्या टॅलेंट नाही पण तुमची मेहनत हे टॅलेंटेड लोकांपेक्षा सुद्धा खूप आहे, तरीसुद्धा मला असं वाटतं की तुमचं 90% चान्स आहेत मोठं क्रिकेट खेळण्यासाठी, कारण तुम्ही मेहनत घेताय. कारण टेनिस क्रिकेट हे टॅलेंटवर कमी आणि मेहनतीवर जास्त आहे असं मला वाटतं. आता खेळात कमावलेल्या पैशातून तुम्ही स्वतःचं एक घर घेतलेलं आहे आणि 4 व्हीलर गाडी पण घेतलेली आहे, त्याविषयी काय सांगता? 4 चाकी, कारण मी 2 व्हीलर सुद्धा 3-4 जिंकलेले आहेत. येरळवाडीचं असं 2 वेळा सिरीज घेतलेली, कारेगावला 1-2 वेळा घेतलेली, बिआरडीला असेल तर असं. आणि सायकली सुद्धा मी 30-35 सायकली कमावल्या, 10-12 LED TV असतील, कूलर असतील, फ्रीज पण असेल. म्हणजे अशा गोष्टींची कमाई असेल. आणि माझं क्रिकेट ह्याच्यासोबत असं मी गाडी जिंकली की मग मला 50-60 हजार रुपये मिळायचे, एकखट्टी पैसे व्हायचे. मी असे पैसे गोळा करत करत जिथं मॅचला जाईल, आयकॉनला जाईल, 4-5 हजार 5-6 हजार असं करत करत माझे पैसे साचले, चांगले पैसे साचले, 7-8 लाख रुपये. मग मी असा विचार केला, कारण मी 2 व्हीलरवर इतका प्रवास केला आहे सर, तुम्हाला सांगतो. इथून पंढरपूर असेल, सांगोला असेल, कोल्हापूर असेल, कराड असेल, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगला मी ऐकून होतो. तर तिथला एक किस्सा सांगतो तुम्हाला. मी मांडवगणला होतो, तर ते नाईट टुर्नामेंट असते, म्हणजे 4-5 वाजेपासून ते चालू होते. तर मागल्या वर्षीचा किस्सा असा आहे की मी घरून AB ट्रॉफी म्हणून आता एक नवीन आणली होती बरं टिंगरे सरांनी, दादाची टुर्नामेंटला मी बबलू पाटील सरांच्या टीममध्ये होतो. तर मी मांडवगणून पुण्यात खेळायला आलो. पुण्यात मी माझ्या मते 2 वाजेपर्यंत खेळलो. 2 मॅच आम्ही जिंकलो, फक्त क्वार्टर फायनलला मी नव्हतो. मी सरांना सांगितलं की सर मी TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगला ऐकून आहे, तर मी जाऊ का? सर म्हणले कसं जाणार आहे? मग मी सरांना त्यावेळेला खोटं सांगितलं की सर 4 चाकी आहे, 4 चाकी जाणार आहे. सर बोलले जा. आणि तिथून मी माझ्या चुलत भावाला घेऊन 2 व्हीलरवर तिथून ठाण्याला गेलो. तर ठाण्याला सुद्धा मी चांगला परफॉर्मन्स केला. मला एक मॅन ऑफ द मॅच सुद्धा मिळाली शेवटच्या मॅचला. आम्ही सुपर 8ला सुद्धा गेलो. ओंकार किनी होता माझ्या टीममध्ये, त्या टीमचा मी आयकॉन होतो. आणि पुण्यातून माझ्यामध्ये TDPLला त्या वर्षी फक्त मी एकच आयकॉन खेळलो, बाकी सगळे बाहेरचे आयकॉन होते. करण अंबाला असेल, अजून विजय पावली सर असतील,
भूषण गोळे असतील. तर पुण्यातून मी एकटा होतो, तर मला एकदम ते प्राऊड मुवमेंट होती. बबलू पाटील सर पण म्हणले की TDPL खेळणं म्हणजे ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग ही खूप मोठी टुर्नामेंट आहे. त्या टुर्नामेंटला तुला एकदम लगेच पिक केलं आहे म्हणजे खरंच खूप चांगलं आहे. आणि तुझं नशीब पण इतकं चांगलं आहे की तू चांगला खेळ. ती टुर्नामेंट झाल्या शिरसाट ट्रॉफी होती. हो बरोबर. म्हणजे मला वाटतं ती संपली तुम्ही लगेच हो शिरसाट शिरसाटला आले. तिथं पण खेळ चांगला झाला होता. ओपनचे संघ होते. ओपनचे संघ होते. बरोबर. तिथं सुद्धा मी खूप चांगला खेळलो. माझ्या मते रायगडची उरणची टीम होती, त्यांच्या विरुद्ध मी 63 रन सुद्धा केल्या होत्या. आणि मग असं खेळत खेळत राहिलो. 2 व्हीलर प्रवास म्हणजे 4 चाकीचा मी किस्सा सांगतो की 2 व्हीलर मी एवढा प्रवास केला. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग खेळलो. तिथं मी 2 वेळा 2 व्हीलर गेलोय. म्हणजे ते सुपर 8ला पण गेलो. तिथं आम्ही हरलो. सुमित डेकरे सरांच्या त्यांच्या विरुद्ध हारलो. तिथून आलो परत इकडं खाली सोलापूरला गेलो, शिर्डीला गेलो, नाशिकला गेलो. तर ते किस्सा असं सांगायचं राहिलं मला ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचा. तर तिथं मी 2 व्हीलर घेऊन गेलो. तर मी इनोवा शेजारी गाडी लावली माझी 2 व्हीलर. आणि कसं मला म्हणजे असं थोडी लाज लगत वाटायचं की आयकॉन आणलाय आणि 2 व्हीलरवर आलाय. म्हणजे असं थोडं म्हणजे कसं इष्टीने आलो असतो तर काय वाटलं नसतं, पण 2 व्हीलरवर आलाय म्हणल्यावर त्यांना लई वेगळा समज होईल. मग मी काय केलं, इनोवा शेजारी मुद्दाम लावली गाडी. आणि ओंकार केनी होता, त्याला मी आवाज दिला म्हणून की मी आलोय. तर त्यांनी मला अजून चांगलं आठवते की त्यांनी ग्रुपवर टाकलं की रणजित फारटे सरांच्या इनोवापाशी सर्वांनी या, तिथं आपल्याला ड्रेस किट आणि ते वाटायचे. तर मला एकदम लाज लगेच झालं की समजा आता ती इनोवाची मला आता ती गाडी म्हणले की आम्हाला बूट वगैरे ठेवायचं आहे, तर मी काय करू. तर मी एकदम हँग. माझा भाऊ म्हणला आता काय करायचं. तर मी भावाला म्हणलं एक काम कर, तू गाडी घेऊन थोडी लांब जा आणि मग मी तिथं थांबतो स्टेजपाशी. ती गाडीचं कळणार नाही. आणि तोपर्यंत ती सगळीजणं तिथं आली ती इनोवापाशी. आणि मग मला फोन केला कुठं आहे. तर मी बोललो मी आलो 10 मिनिटात, माझं जरा पोट दुखतं आहे, वॉशरूम वगैरे जाऊन आलो. असं करून तो किस्सा मी मिटवला होता. आणि मग तेव्हा मला असं वाटायचं की 2 व्हीलर इतक्या लांब जाणं चुकीचं आहे, किंवा त्यांच्या डोक्यात समज राहील की हा 2 व्हीलर येतोय, मग ह्याला कशाला बोलवायचं, ह्यो इतक्या लांबला मी येतोय, रिस्क घेऊन येतोय. मग मला ती भीती असायची की मग मला हे खेळायला बोलावणार नाही. आणि एकदा अंडर 25ला सुद्धा मी यशवंत भाऊ पाचंगे यांच्या टीममध्ये मुंबईला मॅच होती. तर मी शिरूर प्रीमियर लीगला, ती नाईट मॅच होती, तर शिरूर प्रीमियर लीगला मी 5 वाजेपर्यंत खेळलो. कुठं होते आता मला एक्झॅक्ट लोकेशन माहीत नाही शिरूर प्रीमियर लीगचं. तिथं मी खेळलो आणि तिथून 5 वाजता मी निघालो. भिवंडी साईडला टुर्नामेंट होती. तर मी जवळजवळ माळशेज घाटापर्यंत गेलो 2 व्हीलरवर. आणि अंधार एकदम होता की, आणि एक जोडदार होता माझ्यासोबत. आणि यशवंत भाऊंना कळलं की मी 2 व्हीलर आलो आहे. तर त्यांनी मला फोनवर पप्पू तोडकर सरांना कॉन्फरन्सला घेतलं आणि मला खूप बोलले की तुला म्हणजे कळत नाही का, जर काय बरं वाईट झालं तर काय करणार, जबाबदारी कोण घेणार, असं करू नको. पप्पू तोडकर सरांना मी त्यांचा फोन कट केला. पप्पू सरांना फोन केला की सर काय करू. सर म्हणले ही टीम एक नंबर क्वालिटीची आहे, तू लोड न घेऊ, सेम पाण्याला आपण जाऊ, आज नको येऊ. मग मी माळशेज घाटाच्या माझ्या मते 10-20 किलोमीटर अलीकडे असेल, तिथून मी पुन्हा रिटर्न आलो होतो. आणि नशिबाने ती मॅच हारली. आणि मग त्याचं मला वाईट वाटतं की त्या टायमाला मला टीममध्ये सिलेक्ट केलं होतं, तर माझ्यामुळं जर टीमला फायदा झाला असेल तर ती मॅचसुद्धा आम्ही जिंकलो असतो. पण ठीक आहे, होत असतं. मग 2 व्हीलरसाठी मी हे सांगतो आहे की 2 व्हीलरवर मी प्रवास करतो. मी खूप 2 व्हीलरवर प्रवास केला आहे. आणि थंडीत तर इतकं त्रास होतो 2 व्हीलरचा की माझंसुद्धा मोठे म्हणजे जे आता नवोदित खेळाडू असतील त्यांना सांगणं आहे की तुम्ही, आणि ॲक्सिडेंटचाच तुम्ही आत्ता प्रकार बघितला की बोटागावचा शेखर शेळके असेल. खरं तर माझा खूप जवळचा जोडीदार येतो. ते मला 2-3 वेळा त्यांनी मोठमोठ्या टुर्नामेंटला फोन केला तर आयकॉन खेळायला. पण नेमकं माझं नशीब पण असं की त्या आधीच मी बुक झालेला असायचो. खरं आता या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगू इच्छितो की खरंच शेखर शेळके, जर मला असं वाटतं की त्याच्याकडे 4 चाकी असती तर कदाचित तो आत्ता आपल्यात असता, पण नशिबाच्या पुढे जाता येत नाही. आणि खरंच त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या सगळ्यांकडून. आणि खरं तर असं प्रामाणिक खेळाडू, तर इतका शांत खेळाडू होता तो की त्याच्या शेजारी तुम्ही बसला तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही तो आहे की नाही. म्हणजे ह्या लेवलचा तो खेळाडू होता. खरंच खूप वाईट वाटलं त्याचं. कारण असं की बघा ना, 2 व्हीलर होती, त्याकडे जर 4 चाकी असती तर काहीतरी वेगळ्या गोष्टी काढल्या असत्या. मग मी असंच पैसे गोळा केले, मला सिरीज मिळाल्या सगळ्या, मी पैसे जमा केले आणि मी वडिलांना सांगितलं की मी 2 व्हीलर 4 चाकी घेणार आहे. मी 2 व्हीलर शिकलं होतं ना, काहीच काय वाटलं नाही. तुम्हाला मी सांगितलं की माझ्या वडिलांना असं आकर्षणच नव्हतं कोणत्या गोष्टीचं की हां ठीक आहे. पण आमच्या घरी कधीच 4 चाकी नव्हती की कुठं जायचं म्हणलं की
ह्याला त्याला मागावं लागायची चारचाकी की दे बाबा आम्हाला इकडं जायचं, मामाच्या गावात जायचं, इकडं जायचं. मग ते मला असं मनात राहायचं की मी आता पैसे कमावा लागले तर निदान घरच्यांसाठी काय नाही घेतलं तर एक चारचाकी तरी घेता येईल. तर मग माझ्या डोक्यात 1.5-2 वर्षापासून होतं की मला एक चारचाकी घ्यायची, कारण मी 2 व्हीलर जिंकल्या होत्या. वडिलांना वाटत होतं की थोडंफार हाय या मुलाच्या, पण आपण काय बोलायचं नाही तर ह्याला वाटेल की हा आता लय मोठा झाला आहे. मग मी काय बोललो नाही, मी पैसे जमा करत राहिलो. आणि मी माझ्या मते 3-4 महिने झालं असेल की बबलू सरांना सुद्धा विचारलं कोणती गाडी घ्यायची. माझ्या भावाने सांगितलं. मग मी फ्रॉन्क्स गाडी घेतली चारचाकी, म्हणजे स्वतःची जेव्हा घेतली म्हणलं तरी चालेल, कारण मी कोणाकोणा 1 रुपया घेतला नाही कधी गाडीसाठी. आता सर ते हप्ता पण खूप नाही, लई नॉर्मल हप्ता येतो, कारण मी बरेचशी अमाऊंट 50% जास्त तिथं भरलेली. आणि घराचं सांगायचं तर बबलू पाटील सरांमुळे ते घर मला मिळाले, कारण ते घर पोलीस अनुदानातलं घर आहे. जर बाकीकडे 50-60 लाख रुपयाला मिळत असेल तर ते 30 लाख रुपयाला मला मिळालेले. आणि लोणी काळभोर इथे ते घर आहे. आणि मी आता त्याची अमाऊंट टप्प्याटप्प्याने भरतोय. आता ते 1-1.5 वर्षात ते घरसुद्धा माझ्या नाव होईल. तर एक चारचाकी आणि एक घर असं जरी मी केलं म्हणजे पुढल्या सीझनपर्यंत, तरी मी असं थोडंफार अचीव केलं की मला वाटेल. एका टेनिस क्रिकेटरचं वार्षिक उत्पन्न काय असतं? टेनिस क्रिकेटचं वार्षिक उत्पन्न आता ती व्हेरिएशन खूप आहेत की म्हणजे तू कोणता खेळाडू, जर गाववाईज खेळाडू असेल तर त्याला तो वर्षाला 1.5 लाख 2 लाख कमवू शकतो. ह्याच्यापेक्षा जास्त गाववाईजला काय मिळणार नाही. लई चांगला गाववाईज खेळाडू असेल तर 2-2.5 लाख रुपये खूप. आणि तू समजा तालुका खेळतोय, लोकल खेळतोय आणि आसपास आयकॉन खेळतोय, म्हणजे ओपन क्रिकेट तर मी सांगत नाही, जर हे खेळत असेल तर तू 5.5 लाख 6 लाख 7 लाखापर्यंत कमवू शकतो, म्हणजे आत्ता ह्या कंडिशनला. आणि तू जो प्रॉपर ओपनचा खेळाडू असेल आणि प्रॉपर एकदम म्हणजे ISPL जरी नसेल खेळत तरी मी वर्षाला 10 लाख 12 लाख हायेस्ट 15 लाख 16 लाख रुपये कमवू शकता. मी सुद्धा तेवढे कमवले आहेत. हे कमवता असं कधी होतं की घरच्यांना तू आता वेळ देत नाहीये, मग तू आता घरी राहून येऊन जाऊन करतोय का पुण्यात? नाही, मागल्या वर्षी तरी मी तुम्हाला सांगतो की मी घरी खूप क्वचित गेलोय, म्हणजे 4 महिन्यातनं एकदा, 3 महिन्यातनं एकदा असंच घरी गेलोय. कारण आणि माझा एक किस्सा सांगायचा तर मागल्या वर्षी मी 21-22 दिवस ट्रॅव्हल्समध्ये झोपलो होतो. म्हणजे आज बीडला मॅच आहे तर उद्या अमरावतीला मॅच आहे समजा, तर मग मॅच संपली की 8 वाजता रात्री बसायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे अमरावतीला उतरलेला असेल, तिथली मॅच संपली की नांदेडला मॅच, तिथं संपली की रत्नागिरी संपली. असं मी जवळजवळ 21 दिवस फक्त ट्रॅव्हल्समध्ये झोपलेलो आहे. म्हणजे असं मला वाटलं की मी तिथंच मेस लावली का काय, पण मी 20-21 दिवस फक्त ट्रॅव्हल्सने प्रवास केला होता. म्हणजे रात्री झोपायचं, परत इकडं खेळायचं, परत नाशिकला खेळायचं, असं मी 20-21 दिवस ट्रॅव्हल्सने प्रवास केला. तुमचं शारीरिक आणि मानसिक हतबल होत नाही का या गोष्टी? खूप होतं. पण ते आता तुम्हाला त्या गोष्टी, आता टेनिस क्रिकेटर आणि म्हणजे मी एकदम प्रोफेशनल पण नाही आणि खालचा पण नाही, असं मधल्या फेजला होतो मागल्या वर्षी. त्यामुळे मला माहिती आहे की संघर्ष केल्याशिवाय तुझं नाव होणार नाही, आणि नाव झालं नाही तर तू मोठं क्रिकेट खेळणार नाही. आणि मी माझ्या मते पैशापेक्षा नाव कमवायच्या धुंदीत होतो जास्त, की मला चांगलं खेळायचं आहे. काय नाही, मी तिथं जाऊन एखादी 50 मारली बस, तेवढ्या प्रेक्षकांना कळलं की तिथं समजा 8 संघ आलेत खेळायला, तर 8 संघाचे वेगवेगळे 8 आयकॉन, त्यात मी एक आयकॉन. मग त्या 8 संघाला कळेल की हा रणजित फराटेने मॅच जिंकून दिली. मग त्या 8 स्पॉन्सरला कळेल की हा पुढल्या वर्षी आपण ह्या टुर्नामेंट ह्याला घ्यायचं. प्रोफेशनल टेनिस क्रिकेट खेळायचं म्हटलं तर फिटनेस किती महत्वाचं आहे? मी तुम्हाला सांगितलं की फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आत्ताचं क्रिकेट आणि जे तुम्ही 10 वर्षापूर्वी क्रिकेट हा खेळलेला असेल, ह्या क्रिकेटमध्ये आता खूप फरक झालेला आहे. म्हणजे खूप बदल असं म्हणायचं की आता खूप पैसे आलेत. पैशासोबत तुम्ही बघायला गेलं की क्रिकेटमुळं फक्त आपण पैसे नाही कमवत की आपले रिलेशनसुद्धा खूप वाढतात. म्हणजे रिलेशनाचं राज्यात परराज्यातसुद्धा खूप स्पॉन्सरचे रिलेशन वाढतात. हे गोष्टी बाकीच्या जीवनातसुद्धा खूप कामी येतात. तर मला असं वाटतं की फिटनेसचं सांगायचं झालं तर मी स्वतःसुद्धा खूप फिटनेस फ्रीक म्हणलं तरी चालेल, कारण मला स्वतःला खूप आवडतं फिटनेस करायला. घरी जरी असेल तरी मी रनिंग वगैरे, माझ्या घरी जिमचं स्वतःचं सामान आहे. मी आज कधी अशी जिम प्रॉपर कधी लावली नाही, स्वतः घरी माझ्या सामान आहे सगळं, ते त्याच्यावर मी व्यायाम वगैरे करत असतो. असं माझं आहे शेड्यूल. मानसिक बळ वाढवण्यासाठी तू कधी योगासनं वगैरे करतो? योगासनं मी करायचो कोरोनाच्या काळात, खूप योगासन केलेत मी. आता जास्त योगासन करत नाही, कारण
सुरुवातीला नाद होता, कारण मी योगासनाला सुद्धा विभाग स्तराला गेलेलो आहे लहानपणी. मी 8वीला होतो तेव्हा, कारण योगासन मी खूप केलेले आहेत आणि योगासनाचा खरंच खूप फायदा होतो. सध्या मी योगासनं करत नाही, व्यायामच जास्त करतो. पण मला तरी असं वाटतं की एकदम चांगला प्रोफेशनल खेळाडू व्हायचं असेल तर तुम्ही योगासन, मेडिटेशन ह्या गोष्टीकडे सुद्धा तेवढंच लक्ष द्या जेवढं तुम्ही जिमकडे लक्ष देता, जेवढं बाकी फिटनेसकडे लक्ष देता. टेनिस क्रिकेट हे व्यावसायिक क्रिकेट आहे. हो एखादा येऊ शकतो का? हो, येऊ शकतो, पण त्याच्यात इतकं गट्स पाहिजेत की मला तरी असं वाटतं की आम्ही आता ते कसं बोलतात की स्वतःचं खूप सांगायचं की हा खूप चांगला आहे, म्हणजे तर असं नाही काय. आता जे आहे ते आहे, तसं गट्स खूप पाहिजेत हे टेनिस क्रिकेटमध्ये. कारण टेनिस क्रिकेट हे रोज तुम्हाला खेळणे की तुम्ही आज 100 केले तर ते आज पुरतच डिपेंड आहे. उद्या तुम्हाला परत शून्यापासून परत 50, 60, 70 रन करायचे तर तुमचं नाव राहील. एखाद दिवस तुम्ही जरी फेल झाले तरी तुम्हाला दुसऱ्या दिवशी तेवढ्याच स्ट्रॉंग माइंडसेटने खेळायचं आहे. असा विचार करून चालणार नाही की मी 2 दिवस शून्यावर झालो मग आता माझं काय खरं नाही. मग अशात काय होतं, बरेचसे खेळाडू ठीक आहे जाऊ दे चला आपल्याला दुसरा इन्कम सोर्स आहे. तर मी काय केलं आहे की माझं बाकी काहीच नाही, मी सगळं काय बोलतात की ते दोरी कट करून टाकल्यात की ठीक आहे आता झालं तर क्रिकेटमध्ये होईल, नाहीतर काय होणार नाही, मी घरी जाऊन शेती करेन, बस एवढेच आहे. कारण ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं माझ्या आयुष्यात तरी काय नाही की झालं तर क्रिकेटमध्ये खूप मोठा होणार, नाहीतर मग शेवटी शेती करणार. पण एवढ्या याच्यासाठी संगत किती महत्वाची आहे? तू मोठ्या प्लेयरांमध्ये बरोबर आहे. संगतीचं मी तुम्हाला तेच सांगितलं की संगत खूप इम्पॉर्टंट आहे. कारण मी जसं खेळायला लागलो माझं नशीब, तुम्ही म्हणलं ना 1% नशीब, तर मी मगाशी म्हणलं की माझं 1% नशीब चांगलं आहे की मला संगतसुद्धा चांगल्या लोकांशी भेटली पहिल्यापासूनच. म्हणजे जेव्हापासून गावाचं क्रिकेट चालू केलं तर आत्ता पण ओपन क्रिकेट मला खूप माणसं भेटली, खूप स्पॉन्सर भेटली. तर खूप क्वचित लोक असेल की ज्यांनी आम्हाला फसवलं असेल ते, पण ते लोक आयुष्यातून लगेच निग्लेक्ट होतात माझ्या. ते काय असेल ते माहीत नाही, म्हणजे असे म्हणजे आपल्याबद्दल वाईट विचार करतील किंवा आपल्याला फसवतील अशा व्यक्तींशी मी लांबच राहतो. आणि जसं मी मोठं क्रिकेट खेळत आलो आहे, तुम्हाला बबलू पाटील सरांनी सुद्धा खूप सांगितलेल्या गोष्टी आहे, पप्पू तोडकर सरांनी सांगितल्यात की तू जेवढं नम्र राहशील किंवा चांगल्या लोकांशी संगतीत राहशील तर तुझा खेळावर आपोआप इम्पॅक्ट पडत जातो. ते आपल्याला कळत नाही कसा इम्पॅक्ट पडतो, पण ते तुझ्या हावभाव, तुझ्या एक्सप्रेशनमध्ये सगळ्या गोष्टी ते दिसतात. तर जेवढं चांगल्या लोकांबद्दल राहशील, असं ते कधी बोलले नाही की आमच्यात राहा किंवा हे राहा, पण ते मला पहिल्यापासूनच आवडतं की त्यांच्याशी राहणं, त्यांच्यासोबत मोठ्या व्यक्तींसोबत राहणं, मोठे खेळाडू आले की त्यांच्याशी बोलायचं कसं, स्पॉन्सर लोकांशी कसा कॉन्टॅक्ट ठेवायचा, ह्या गोष्टी त्यांच्यामुळे मी बबलू पाटील सरांमुळेच असं शिकलेलो आहे. तरुण वर्ग ज्यावेळेस क्रिकेट खेळत असतो त्यावेळेस व्यसनाधीन होतो, प्रेम संबंधात अडकला जातो, त्याविषयी तू काय संदेश देशील? नक्कीच व्यसनात सांगायचं झालं तर बरेचसे खेळाडू व्यसनाधीन आहेत. माझ्यासोबत सुद्धा खूप असे प्लेयर्स आहेत की ते व्यसन करतात. तरी कसा विषय असतो की तुमचे सुरुवातीपासून तुमच्यावर कसा इम्पॅक्ट आहे, तुम्ही कोणत्या संघर्षातून आलाय आणि तुम्हाला आयुष्याचं ध्येय काय हे जर तुमचं डोक्यात फिक्स असेल तर मला तरी असं वाटतं की की ह्या गोष्टींपासून आपण आपोआपच लांब जात गेलेला असेल व्यसनापासून. कारण तुमच्या डोक्यात जर टार्गेट असेल, तुम्ही खूप संघर्ष केला आहे एखादी गोष्ट अचीव्ह करण्यासाठी, तर ती गोष्ट कमी होईल किंवा संपवून जाईल. अशा गोष्टींशी मी लांब राहतो. त्यामुळे व्यसनाचा तर पहिली गोष्ट संबंध नाही. आणि प्रेम संबंधाचं सांगायचं झालं तर ती एकदम नॅचरल प्रोसेस आहे. त्या गोष्टींशी जसं नैसर्गिक राहता येईल की असं काय नाही की हा ठीक आहे बाबा ह्याचं चांगलं चालू आहे आयुष्यात, ह्याच्याकडे सगळं आहे तर तुला पण पाहिजे, तसं काय नाही. तुमचा एक वेळ ठरलेला असतो, त्यावेळी त्या गोष्टी होतात सगळं. त्यामुळं तुम्ही काय म्हणता त्याला पेशन्स ठेवा आयुष्यात, की प्रत्येक गोष्टीला एक टाईम असतो, ती वेळ असते, त्यावेळी त्या गोष्टी येतात आणि त्या गोष्टी आपल्याला काय अचीव्ह करायचं किंवा कसं आपल्याला ते हँडल करायचं हे आपल्याला आपलं वय सांगतं, मला तरी असं वाटतं. म्हणजे तुम्ही प्रेम संबंधात आहे आम्ही असं समजू? नाही असं नाही काही. मला सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे की तुम्ही आयुष्यात तुम्हाला काही करायचं असेल किंवा काय व्हायचं असेल तर तुम्ही आयुष्यात पेशन्स राहा. कोणतंही असेल, प्रेमसंबंध असेल किंवा एखादं तुमचं करिअर आहे, गोल आहे, तर तुम्ही तुमचं नॅचरल राहा. त्या गोष्टी त्या वयात जसं होते वय वाढत जसं तसं त्या गोष्टी आयुष्यात येतात. मग तसं तुम्हाला काय धरायचं काय सोडायचं हे तुम्हाला तुमचं ठरवतं, तुमची जीवनशैली. तुमचा अंतिम ध्येय काय काय करायचं आहे तुम्हाला?
माझं अंतिम ध्येय एवढंच आहे की मला जसं बोलतात की मला असं वाटतं की मला महाराष्ट्राने नाही तर भारताने असा एक खेळाडू म्हणून पाहावं की हा प्लेयर आहे, म्हणजे की ह्याच्यावर ठीक आहे कोण नाही, म्हणजे ह्या खेळाचं शेवट आहे, म्हणजे ह्या लेवलपर्यंत मला जायची इच्छा आहे. असं नाही, प्रत्येकाची इच्छा असते, पण मी त्या इच्छेचं रूपांतर नक्कीच मेहनतीने एक दिवस सत्यात आणेल असं मला विश्वास आहे. स्वतः मला ती माझी ॲबिलिटी आहे. मला असं वाटतं की मला ध्येय माझं हेच आहे की मला आयुष्यात असं लोकांनी म्हणजे कोणाच्याही तोंडून वाटेल की रणजित फराटे तो क्रिकेटर, टेनिस क्रिकेटर, सगळ्यात मोठा क्रिकेटर आहे भारत देशाचा, ते आम्हाला माहिती आहे. तो अख्खीकडे चांगला खेळ आहे. म्हणजे जसं कृष्णा सातपुते सर असेल, त्यांना ज्या रिस्पेक्ट मी अख्खं भारत देश बघतो, मला पण असं वाटतं की त्या रिस्पेक्टने आपल्याकडे बघावं. पण आपण आता जरी कृष्णा सातपुते सरांचं नाव घेतलं तर त्याच्या आपण आत्ता 0.10% सुद्धा नाही आहे. त्यांनी खूप संघर्ष केलेला आहे, त्यांचा खूप मोठा कालखंड आहे. पण माझी एक इच्छा आहे, तुम्ही म्हणताल ध्येय, तर ते माझं ध्येय आहे की म्हणजे टेनिस क्रिकेटचा शेवट, म्हणजे आपण कसं म्हणतो कृष्णा सातपुते सर एंड इथून म्हणजे त्याच्यावर कोण नाही, असं माझं व्हायची इच्छा आहे. तुम्हाला शुभेच्छा तुमच्या वाटचालीसाठी. आणि ज्यावेळेस बबलू सर तुम्हाला सांगत असतात, म्हणजे मोठे खेळाडू तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगत असतात, कधी कधी आपल्याकडून आत्मसात होतं किंवा नाही होत, आणि आपण त्याचं भोगतो. म्हणजे ते असे अनेक खेळाडू आहेत, सल्ले देणारे असतात, तर त्यांचं नवीन खेळाडूंनी कसं ऐकायला पाहिजे, कारण 2 मॅचेसमध्ये त्यांची छाती वर होती आणि ते हे सिनियरला अजिबात रिस्पेक्ट देत नाही. बरोबर आहे. कारण तुम्हाला जर एखादा प्लेयर चान्स देत असेल मोठं क्रिकेट खेळण्यासाठी, तर ते खूप म्हणजे सोन्यासारखे, त्याचं मूल्य होऊ शकत नाही, पैशाचे मूल्य होऊ शकत नाही, किंवा सोन्या चांदीशिवाय त्या गोष्टीचं मूल्य होऊ शकत नाही. एवढी मोठी गोष्ट आहे. कारण मला असं वाटतं की मी आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीला बबलू पाटील सरांनी मला चान्स दिला होता 2025 यावेळेस जानेवारीत असेल. तर मी खूप चांगला खेळतो. मी गाडीच्या रेसला होतो, जसं पप्पू तोडकर सरांना गाडी मिळाली त्या रेसला मी 2 नंबरला होतो ह्या वर्षी आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीला. तर बघा ना तुम्ही, मला बबलू पाटील सरांनी चान्स दिला, त्यामुळे मी ओपनिंग खेळलो. ओपनिंगला मी चांगला खेळलो. मग माझ्यासारखे 100 खेळाडू आहेत सरांकडं. मग मी तेच बोलतो की तुम्हाला जर 100मधून जर एखाद्या प्लेअरला चान्स दिला असेल, तर त्या सरांचं तुमच्यावर किती प्रेम असेल, तुमच्या खेळाप्रती किती हे असेल की हा मुलगा करू शकतो ह्या गोष्टी. एवढे खेळाडू आहेत, एवढा खेळाडू सोडून तुम्ही विचार करा, आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीत भारत देशातले मोठमोठे प्लेयर येतात ओपन क्रिकेटचे. त्यात मला ओपनिंगला बबलू पाटील सरांच्या म्हणजे ISPL कॅप्टन बबलू पाटील सर आहेत, त्यांच्यात मी ओपनिंग खेळतोय. म्हणजे ही माझ्यासाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि मला त्यांनी दिलं त्या गोष्टीचा मला खरंच मी ऋणी आहे, आणि मी कायमच ऋणी राहील की त्यामुळे सुद्धा मला खूप ओपन टुर्नामेंट खेळायला मिळाल्या. किंवा रतन बुवाला सुद्धा मला सरांनी ओपनिंगला चान्स दिला, त्याच्यामुळं मला डिंगडवनीसुद्धा बोलवलं सांगीम प्रीमियर लीगला ह्या वर्षी, तर तिथंसुद्धा मी चांगला खेळलो. पन्हाळ्याला सुद्धा मी डिंगडॉंगमध्ये खेळलो, तिथं मी 2 50 मारले फायनलला. म्हणजे एक छोटी गोष्ट आपल्याला वाटते की हे चान्स मिळाला, तर ही छोटी गोष्ट नसते, ही खूप मोठी गोष्ट असते तुमच्या एखादा करिअर घडवण्यासाठी. लास्टचा प्रश्न असा आहे माझा, करिअर घडवण्यासाठी प्रशिक्षक किती महत्वाचा आहे? टेनिस क्रिकेटमध्ये प्रशिक्षकची गरज आहे का, जशी लेदर क्रिकेटमध्ये आहे तशी? हो आहे, 100% आहे. मी तुम्हाला तेच सांगितलं की माझ्या आयुष्यात मी तुम्हाला सांगितलं प्रशिक्षक असेल, गुरु असेल, असे म्हणायला जाईल तर बबलू पाटील सर 100% अग्रस्थानी असतील ह्या गोष्टीत. सोबतच पप्पू तोडकर सर असतील, अजून आमच्या गावचे खेळाडू असतील, तालुका वाईजला सुद्धा खेळाडू असतील, असे आहेत म्हणजे ज्यांनी मला असं मी तसं नाव घ्यायचं झालं तर बरेच असे माणसं आहेत किंवा प्रशिक्षक आहेत, खेळाडू आहेत, ज्यांच्यामुळे मी इथे आहे. आणि नक्कीच बबलू पाटील सर, पप्पू तोडकर सर यांचंसुद्धा माझ्या म्हणजे मी त्यांचा खूप ऋणी आहे की त्यांच्यामुळं मला खूप ठिकाणी चान्स मिळाला. त्या गोष्टीला असं नाही मी चान्स मिळाला म्हणजे मी आपला असं सोडून दिलं, तर मी तो चान्स ग्रॅब केला, चांगलं खेळलो. आयकॉनच्या टुर्नामेंट मी खूप खेळलो ह्या वर्षी, खूप बऱ्याच ठिकाणी खेळलो, जवळजवळ अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला मी मागल्या वर्षी. आणि नक्कीच ह्या वर्षीसुद्धा मी खूप मेहनत करतोय. ह्या वर्षीसुद्धा मी चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. शुभेच्छा तुमच्या वाटचालीसाठी.
आपल्याला या पॉडकास्टच्या माध्यमातून एक दिसलं की जिद्द, मेहनत, मनापासून कष्ट करण्याची तयारी, सातत्य, सराव, त्याच्यातूनच यश भेटतं. आणि हे यशाची आत्ता आपण गाथा ऐकली. जर कोणाला टेनिस क्रिकेटमध्ये पुढे जायचं असेल तर नक्की पॉडकास्ट ऐका. एवढं प्रेरणादायी पॉडकास्ट आहे. तुमचा धन्यवाद. थँक्यू.